पंचक्रोशी पाप नसे, ऐसा देव तेथे वसे. चला चला पंढरपुरा, दीन अनाथांच्या माहेरा. चंद्रभागे करिता स्नान, होती कोटी कुळे पावन. एका जनार्दनी भेटी, तुटे जन्म मरण गाठी. चला चला पंढरपुरा, दीन अनाथांच्या माहेरा. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे. ज्ञानदेवं पुनः पुनः प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी. असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. मस्तक हे पायावरी, मस्तक सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैदिक सनातन परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या लातूर जिल्ह्याच्या चरण सानिध्यात किनगाव या पवित्र भूमीमध्ये मला आज हरिकीर्तन सेवा करण्याचा सुयोग ज्यांच्या करवी प्राप्त झाला त्या श्री प्रशांत महाराजांना मी आरंभाला खूप धन्यवाद देतो. प्रातिनिधिक स्वरूपात कोणीतरी सप्ताहाला एक निमंत्रक असावा लागतो, त्याप्रमाणे मला त्यांनी निमंत्रण दिलं. आजच्या माझ्या कीर्तन सेवेमध्ये आज जी ही संप्रदायाची विद्वत्वरेण्य सभा आहे आणि महाराष्ट्रातल्या ख्यातकीर्त वक्त्यांच्या कीर्तन श्रवणानं तुमच्या सगळ्यांची श्रवण सुखाची तृप्ती अशा प्रकारची होणार आहे. या सगळ्या बलदंड यादीमध्ये मी वयानं, प्रकृतीनं, सांपत्तिक बळानं, विद्वत्तेनं अत्यंत छोटासा आहे. कधी माझा स्वर लागेल न लागेल सांगता येत नाही. कदाचित सिद्धांत होईल, अपसिद्धांत होईल, सांगता येणार नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. या ज्ञानोबरायांच्या संतोक्तीप्रमाणे मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग या आपल्या धर्ममंडपात उपस्थित आहे. वयोवृद्ध, तपोवृद्ध श्री अनंत शास्त्री महोदयांच्या सारखं माझ्यावरती कमी करा. माझं लक्ष आहे तुमच्याकडं. अनंत शास्त्री महोदयांच्या सारखं माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे हरिभक्तिपारायण श्री बापूदेव महाराज उपस्थित आहेत. ते केवळ कर्मज्ञाते
आणि वेदमंत्रातले निष्णात नसून वेद अध्ययन करीसी तरी तू वैदिकच होशी, परी वैष्णव न होसी अरे जना. नामा म्हणे नाव केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी अरे जना. या नामदेवरायांच्या अभंगोतीप्रमाणे त्यांचं जीवन आहे आणि महापुरुषांचा आश्रय त्यांना लाभला. माझ्या कीर्तनात एकदा एक संस्कृत प्रमाणे ते म्हणाले होते आणि कीर्तनाच्या सांगतेला त्यांनी अत्यंत सुरेल स्वरात मधुबाबा साक्षीला आहेत भैरवीही गायली होती. अशा उत्सवात एखाद्या बुजुर्ग विप्राचं येणं, अशा उत्सवात एखाद्या जाणत्या संताचं येणं, अशा उत्सवात एखाद्या यतीचं येणं आणि एखाद्या उत्सवामध्ये एखाद्या पातिव्रत्याचं परिपालन करणाऱ्या सौभाग्यवतीचं येणं आणि सवत्स गायीचं पूजन हे भारतीय संस्कृतीनं ललांभूत करावं असं ठरवलेलं आहे. माझ्या दोन बाजूला जो म्हणजे पखावज वादक आहेत, डाव्या बाजूला असले तरी खऱ्या अर्थाने दक्षिण बाजूलाच वाजवणारे श्री हरिभक्तिपरायण श्री नामदेव महाराज अत्यंत सरळ तरळ स्वच्छ स्पष्ट वजनदार पण मोजून तोलून अपेक्षित प्रासादिक आणि साथीचं वादन करणारे त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. उजव्या बाजूला त्यांचे शिष्योत्तम आणि तुमच्याच प्रभागात राहून आळंदी तीर्थक्षेत्रात अन्य गुरुजनांच्याकडं आपला पखावज पूर्ण करणारे श्री आदरणीय श्री फड महाराज प्रत्यक्ष बालाजीचं स्वरूप आहे, ते व्यंकटच आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. श्री अनंत शास्त्री महोदयांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा द्रवीभूत होती आहे. आरंभाला एक्झॅक्टली श्रीमद भागवत काय या संबंधानं आपण संत एकनाथ महाराजांच्या वचनानं त्याची स्पष्टोक्ती करू. मला संस्कृत फार आलं नाही आणि शिकण्याच्या भानगडीत मी फार पडलो नाही. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, या तत्वज्ञानानं महाराष्ट्रातल्या विद्वत्वरेण्य सारस्वताला घोटविन नाळ ब्रह्मज्ञान्या हाती. ही जर संतवाङ्मयात सामर्थ्य शक्ती असेल तर ते शिकू नये असं माझं मत नाही, पण नाही आलं ते बिघडत नाही असं स्वच्छ माझं मत आहे. शिकू नये असं माझं मत अजिबात नाही, पण शिकलंच पाहिजे असं अजिबात नाही, पण ते यायला हवंय एवढं मात्र नक्की आहे. गुरुवर्य सकल शास्त्र कोविद महामहोपाध्याय श्री कस्तुरे शास्त्री बाबांच्या चरण सान्निध्यात ज्यांनी उपनिषद बृहत प्रस्थानत्रय आणि भागवत नावाचं प्रकरण पूर्ण केलं, त्या शास्त्रींच्या मुखातनं श्रीमद भागवत कथा आत्ता होती आहे. आता उभ्या महाराष्ट्रात बऱ्याच कथा म्हणजे आपल्या संप्रदायात त्या व्यथा असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. प्रचंड डॉल्बीसारखा आवाज, सिंथचं प्रचंड ध्वनी प्रमाण, नाचणाऱ्यांचा मंडपातला थैथाट आणि कथा आणि तत्त्वज्ञानाच्या परिभाषून असलेलं त्याचं लांब दूरवरचं जाणं आणि देणं, त्यामुळं व्यास महर्षींना अपेक्षित असलेलं श्रीमद भागवत चतुश्लोकी भागवत हे जन्माद्यस्यपासून नामसंकीर्तनम यस्य पर्यंत आणि निगमकल्पतरोरपासून थेट तव कथामृतं तप्त जीवनम पर्यंत हे भागवत महाराष्ट्रातल्या संतांना कशा अर्थानं अपेक्षित आहे त्याचं उत्तर आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचं चिंतन म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि श्रीमद भागवतातल्या पूर्ण ब्रह्म सनातन कृष्ण परमात्म्याचं चिंतन म्हणजेच विठोबाचं चिंतन आहे. हा समन्वय महाराष्ट्रातल्या संतांनी तुम्हाला मला घालून दिलेला आहे. हे भाती सर्वेषु वेदेषु अशी व्याख्या करता येईल, पण या सगळ्या जणांना समजण्यासाठी महाराष्ट्रातल्या संतांनी उपनिषद श्रुती स्मृतीचं मराठी देशिकार लेणं करून ओवी नावाच्या प्रबंधामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. ते म्हणाले, मंथोनी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरिलीला. श्रीहरीच्या ओतोप्रोत लीला अर्थ ते इतिपर्यंत ज्यात गायला जातात त्याला भागवत म्हणावं. उत्तम मरण कसं यावं यासाठी श्रीमद भागवत आहे. आणि उत्तम जीवनचर्या कशी जगावी याकरता मा निषाद प्रतिष्ठांत्वम अगम शाश्वती समाहा या रामायणाची उत्पत्ती आहे. आता पुराण हे प्रकरण वेदाचं अंग आहे. वेद आपण जाणू शकत नाहीत, वेद शिकावेत, पण तुम्हाला आणि मला ते येत नसतील तर
आपण वंचित म्हणून दुःखी कष्टी होता कामा नये, त्याचं कारण आहे. ते एक प्रमुख अंग आहे. आणि ज्यांना वेदश्रुती स्मृत्यादी ग्रंथावरती आपला विश्वास बसत नाही त्यांना जगद्गुरू तुकोबारादी संतांचा सल्ला असा आहे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी, पहावे पुराणी विचारोणी. शब्द पुराण असला तरी चोखोंबा प्रकाशनाच्या खंडेलवालांच्या मताप्रमाणे पुराण शब्द नाविन्यपूर्ण तत्वज्ञान देतो, त्याला पुराण म्हणावं लागतं. जसं नित्य नूतन देखी जे गीता तत्व, तसं श्रीमद भागवतातल्या त्याच कथा पण तुम्हाला आणि मला नित्य नूतनता शिकवतात. त्या स्कंधातल्या त्याच अध्यायातल्या वेगळ्या वेगळ्या श्लोकातल्या भिन्न भिन्न कथा त्याच वक्त्याच्या मुखातनं तो जसा मुरायला लागतो, द्रवायला लागतो, तसं ते स्वादिष्ट आणि अत्यंत प्रासादिक कानावरती पडायला लागतं. मी कुणाचं नाव घेऊन लहान मोठेपणाचा शिक्का मारत नाही. आपल्या जवळच्या गोदावरीतही काही गाणं विशारद नाही, त्या संगीत अलंकार नाहीत, विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट संगीत विषयात केली नाही, त्यांना वेदातली दात्त उदात्त स्वरितही कळत नाहीत. पण तेव्हा जेव्हा गायला लागतात मधुकर महाराज, तेव्हा त्या स्वरानं प्रकांड शिकलेल्या विशारदाला सुद्धा मान हलवायला लावता येते. ही प्रासादिकता आहे. श्री दुंडा महाराज, एकनाथ महाराज, शंकर महाराज कंधारकरांनी त्या काळात काही वाचस्पती नैयायिकाच्या व्याकरणाच्या, नव्य व्याकरणाच्या, वैदिक व्याकरणाच्या परीक्षा दिल्या नाहीत, पण परीक्षा घेणारानं त्यांच्याजवळ शिकावं एवढी ती मोठी माणसं होती, यात तिळमात्र शंका नाही. या सोनपेठपासून प्रभावती परभणीपर्यंत आणि लातूर अहमदपुरांच्या पर्यंत तर अगदी माधव मामांच्या सारखी अग्निदिव्य असलेली संत, श्री वामनदेव महाराजांच्या सारखी तपस्वी संत, अशा फळेकर महाराजांच्या सारख्या परंपरेत जाणत्या सत्पुरुषांची मांदियाळी या प्रभागाला उपलब्ध आहे. श्री दत्तात्रय जनार्दन एकनाथ ही परंपरा या भागाला उपलब्ध आहे. श्री देगलूरकरांची परंपरा ही उपलब्ध आहे, तीही नाथ परंपरेनं समलंकृत अशा प्रकारची परंपरा आहे. भिन्न भिन्न परंपरेनं हा प्रभाग धवळून निघाला आहे. इथल्या वैदिकालाही प्राधान्य आहे, इथल्या विचारवंतालाही प्राधान्य आहे, इथल्या साहित्यिकालाही प्राधान्य आहे, लातूरातल्या प्रकाशनालाही प्राधान्य आहे, लातूरातल्या शिक्षण पॅटर्न प्रकरणालाही प्राधान्य आहे, आणि लातूरातल्या कीर्तन परंपरेला प्राधान्य आहे, आणि लातूरातल्या राजकारणालाही महाराष्ट्रात प्राधान्य आहे, आणि लातूरातल्या नटसम्राटांनाही उभ्या हिंदुस्थानातल्या नटनटीमध्ये प्राधान्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणूनच आहेत. तसा मी बीड प्रभागातला असल्यामुळं मला इकडचं अधिक काही माहिती नाही, पण वक्त्यांनी ज्या प्रभागात जावं त्याचा भौगोलिक आढावा घेऊन कीर्तनाच्या आरंभाला थोडं विवेचन करावं असं मला वाटतं. श्री सौभाग्यवती प्राचार्या शोभाताई पांडुरंग टोपे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आणि त्या प्रीत्यर्थ श्री अनंत शास्त्रींच्या मुखातनं श्रीमद भागवत आणि रसज्ञ कीर्तनकाराची कीर्तनं आणि अभ्यासक वादकांचं पखावज वादन आणि प्रासादिक टाळकऱ्यांच्या मुखातून अभंग प्रमाण आणि उत्तम बांधील चाली आणि परंपरेच्या उपासकांची उपस्थिती आज असल्यामुळं पत्रकार बांधवापासून युवती युवकांनापर्यंत सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन चित्रीकरण करणाऱ्या तिन्ही चारी कॅमेऱ्यांना मी धन्यवाद देतो की माझं जे वक्तव्य ते एडिटिंग करूनच समाजापर्यंत पोहोचावं अशी तुम्हाला विज्ञापन आहे. कदाचित एखादा अपव्यय शब्द झाला तर त्या प्रत्येक शब्दाला आपण आपल्या पद्धतीने जिम्मेदार असाल, इंडियन ॲक्ट पेनल कोड घटनेच्या नियमाप्रमाणे. प्राचार्या शोभाताई पांडुरंग टोपे यांच्या शैक्षणिक आणि व्यावहारिक सेवेची पूर्तता आहे. माझं वाक्य ऐकून टाळ्या ऐकाल, पुढं द्या. व्यावहारिक सेवेची पूर्तता आहे, पण आध्यात्मिक सेवेचा या उत्सवात आरंभ आहे. आणि शोभाताई, त्यांची कन्या, त्यांचे जावाई आणि सर मला आज आरंभालाच भेटले, पण याही वयात माणूस एवढा स्मार्ट आणि हसरा दिसतो. शोभाताई तारुण्याच्या काळात तो माणूस कसा असेल तुम्हालाच ठाऊक आहे. एवढं मिश्किलपण आणि प्रसन्नता हे एखाद्याच्याच मुखावरती असती. सौंदर्य प्रसाधनं वापरूनही कथाकार, वादक आणि नटांचा चेहरा प्रसन्न दिसत नाही. सहज लीलया बसून समाजाचा अंतःकरण खेचतात ते खरे नटवर्य असतात. अत्यंत प्रासादिक आणि प्रसन्न विनम्र माणूस आहे. होळकरांच्या नावाने आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहात. एक उत्तम तऱ्हेचं इथं दालन आपण उघडलं, खुलं ज्ञानपीठ तयार केलं आणि त्यात
अनेक अध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सेवेकरी आपली सेवा समर्पित करत आहेत. ग्रंथालयापासून ते घंटानादापर्यंत आणि स्वच्छता अभियानापासून ते थेट अकाउंट विभागापर्यंत सगळ्यांना मी खूप धन्यवाद देतो. मंडपात उपस्थित सर्व हरिभक्त, परिसरातील लोक, संस्थेच्या क्रमात आजी माजी विद्यार्थी, फडकरी परंपरेतले ज्ञाते लोक, या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. माझ्या कीर्तनात आपण येण्यामुळं आज मला एक वेगळं समाधान वाटतं. असं वाटतं की शंभूराज देसाई तर माझ्या कीर्तनात बसले नाहीत, कॅबिनेट मंत्री. चाल फार अप्रतिम झाली तुमच्या दोघाच्या वादनानं, अनावट गायनानं आणि समकालीतल्या त्या चिकित्सेनं माझं अंतःकरण हेलावून जात होतं. मला तसं संगीताबद्दल का फार काही माहिती नाही, कारण तिची बऱ्याच वर्षापासून माझी भेट नाही. माझं बोलणं मंडपाचे जिवंत असतील त्यांनाच कळेल. जे प्रसादानंतर निवांत आहेत त्याच्यासाठी माझं कीर्तन अजिबात असणार नाही. विठ्ठल मी स्टुडंट असताना मला सरांनी एकदा विचारलं, तुला संगीताबद्दल काही माहिती आहे का? मी म्हणालो, मला आरोह अवरोह, पक्कड गाणं समय, स्थायी लक्षण भाव, ठेका पर्ण गती, काही अनावट दीपचंडी खेमटा अशा वाद्यांच्या बद्दल पंचम सवारीपर्यंत माझे कानं तयार आहेत. मला वाजवता येत नाही. मंत्र म्हणणारा वैदिक उत्तम स्वर म्हणतो का हे मला कळतं, पण मला मंत्र म्हणता येत नाही. पेटीत जाताना येताना आरोह अवरोहात कोणाला घ्यावं कोणाला सोडावं हे मला कळतं, पण मला वाजवता येत नाही. चिरेबंदी, चिरा, हैदर, पाठर आणि तळखडा बसवत असताना तो गुण्यात आहे की दोरीत आहे हे मला पक्क कळतं, पण मला बसवता येत नाही. विनलीला पदर चुकीचा आहे हे मला पक्क कळतं, पण मला विणता येत नाही. कीर्तनकार कीर्तन सांगताना अभंगाचा भाव चुकला हे मला कळतं, पण चुकला हे बरोबर हे सांगता मला येत नाही. ही अडचण आहे. तुम्ही दोघांनी अप्रतिम गायलं. मी यापूर्वी तुमचं ऐकलंय, करेक्ट. आणि श्री मधु महाराजांचा माझा तसा फार जुना परिचय आहे. उत्तम, एक ताकदीचा भजनी आहे. यातही दोन प्रकार आहेत. एक आकाराचं गाणं असतं आणि एक अनुकाराचं गाणं असतं. आरोह अवरोहाने गातात ते नोटेशन पद्धतीचं असतं आणि आकाराने गायला जातं हे पारंपरिक भजन असतं. पारंपरिक भजनातला स्वाद एक स्वतंत्र अशा प्रकाराचा असतो. वैद्य महाराज पंढरपुरातून, आळंदीतून काही बडे गुलाम अली खां साहब, शफात अहमद खां साहब, अल्ला रखा ज्यांच्याबरोबर गेले नाहीत, पण कीर्तनकार कीर्तन करताना आणि चाल म्हणणारा प्रमाण गाताना ज्या स्वरात असेल त्या स्वरात पुढे ट्विनिंग करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी होतं. याच्या जाणीव आम्हाला स्वतःला. तुम्ही दोघांनी जे वजनदार वाजवलं आता, मोजून ताकदीचं पण मोजून आणि मुद्देसूद हे अपेक्षित येणाऱ्या काळात कीर्तनात आणि कथेसुद्धा. मला खूप समाधान वाटलं. सर, तुम्हाला मी खूप धन्यवाद देतो. आपल्या पत्नीचा सेवापूर्ती सोहळा करणारा उभ्या महाराष्ट्रातला हा जगाच्या पाठीवरचा पहिला पती आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. साहित्यिकांचं मत असं आहे, ज्या देशात स्त्रियांचा सन्मान केला जातो तो देश पवित्र असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी असेल, राजमाता जिजाऊ असेल, नाथांची गिरिजा असेल, मेवाडची मीरा असेल, गंगाखेडची जणा असेल, शिवर बंगल्याची बहिणा असेल, शंकराचार्यांची माता शारदांबा असेल, विवेकानंदांना प्रसवणारी त्याची जन्मदात्री माता असेल, तुमची शक्ती अफाट, अवाक, न कळणारी, अगम्य. जसं देवाबद्दल अगम्य अगोचर शब्दांचा उपयोग करतात तसं तुमच्या संबंधाने देवांनाही तुमच्या मनात चाललेल्या प्रकरणाला हात लावता येत नाही. देवो न जानाति कुतो मनुष्यः स्त्रियः चरित्रम पुरुषस्य भाग्यम. देव न जानाति कुतो मनुष्यः. तुमच्या मनात काय चाललंय
सदैव आपल्याबरोबर राहणाऱ्या पतीलाही ते कळत नाही, परंतु हा एक असा पती मी पाहिला की आपल्या पत्नीतल्या सुस्वभावातलं गुण, ग्राहकता, वेचणं, वेधक तुम्हाला ते कळलं. असाच एखादा मनुष्य ज्ञाता असतो की त्याला पुत्रसंतती घडवता येते, कन्या घडवता येते आणि आपला जीवन पारमार्थिक करता येतं. तुमच्यासमोर मला वाटतं होळकरांचा आदर्श आहे, मल्हाररावांचा, अहिल्यादेवींचा आदर्श आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव घेणारी मंडळी जरा कमी आहे. मदनलाल धिंगरांचं, बाबू गेणूंचं, सावरकरांचं नाव घेणारी मंडळी कमी आहे. लोकमान्यांचं नाव घेणारी मंडळी सद्यस्थितीला कमी आहे. पण जे आहे ते आहे, वस्तुस्थिती आहे. भारतीय संशोधन, तत्त्वज्ञान आणि सारस्वताने रेखाटलं की अहिल्यादेवींचं बांधकाम, तट, भिंती, घाट, काशीपासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत केलेलं काम अत्यंत रेखीव, चुखीव आहे. कदाचित या कुळात अशीच एखादी अहिल्या संप्रदायात, समाजात तत्त्वज्ञानाची शोभा वाढावी म्हणून कदाचित टोप्यांच्या घराण्यात आली असावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अभंगावर 3-3 दिवस पैलू पाडणारे वक्ते महाराष्ट्रात आहेत, पण समय सूचकता अपेक्षित असते. वास्तुशांतीच्या दिवशी जाळोनी संसार बैसोलो अंगणी म्हणणारी कीर्तनकारे मी पाहिले, आणि पुत्र झाल्यावर पाळणा हलवताना शेवटीचा दिवस गोड व्हावा म्हणणारे मी ऐकलेत. रामजन्माला दत्ताचं महत्त्व सांगणारे पण आपण ओढ्या डोळ्यांनी पाहतो. पण समय जाणा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कीर्तनकाराला मिनिमम D.Ed सारखं मानसशास्त्र कळणं अपेक्षित असतं. त्याला श्रोत्यांचे चेहरे ऑब्झर्व करता आले पाहिजेत, त्याचा आलेख वाचता आला पाहिजे. यांना अपेक्षित काय, हे कितपर्यंत स्वीकारू शकतात, काय यांना नको आहे, यांचं भावप्राकट्य काय सांगतं. जसं एखादा सामुद्रिकावाला ॲस्ट्रॉलॉजीतला तत्त्ववेत्ता चेहरा वाचला की सांगतो की अमुक अमुक पूर्वी तुमचं घडलं होतं आणि पुढे असं घडणार आहे. तसंच कीर्तन प्रकरण आहे. याला टेटस्कोप लागत नाही, याला CT स्कॅन लागत नाही, याला MRI करावं लागत नाही, याला रक्त लगवी चेकअप करावी लागत नाही. तुमच्या चेहऱ्यांचे भाव एकदा आमच्या नाडीला लागले की जय विठ्ठलपर्यंत तुम्हाला लागणारं औषध आम्हाला देता येतं, ही संत कृपा आहे. मी हाराला का टाळतो सर, त्याचं कारण असे. श्री पांडुरंग सर, त्याचं कारण असे, मी हार का टाळतो. एका प्रचाराच्या दौऱ्यात राजूजी कुठेतरी प्रचाराला गेले होते आणि कोण्या एका स्त्रीने हार घातला, ते बिचारे गेले. तेव्हापासून हाराची मला प्रचंड भीती वाटते. म्हणून मी हार टाळतो. एक सुभाषित अर्ध मला ठाऊक आहे, जे जाणार आहेत त्यांना जाऊ द्या. रिटायरमेंट मंडळी आहे, त्यांनी घरी आराम करावा असे लोक आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुष्पमाला प्रसंगेन सूत्रम शिरसी धार्यते. निवडून आल्यावर एक गळ्यात हार असतो, वर्धापन दिनाला एक गळ्यात हार असतो, दिग्विजय एखाद्या प्रकरणात झाला तर त्याला हार असतो, आणि जाताना एक त्याला हार असतो. हे ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. म्हणून सध्या मला जाण्याची गडबड नाही. माझा एकदा वाङ्मयीन दिग्विजय होऊ द्या, मग विठोबा रुक्माईच्या प्रसंगाला मला तुम्ही हार घाला. बऱ्याच बुक्का लावणाऱ्यांना कपाळसुद्धा लवकर आमचं सापडत नाही. असं करतात ते, आणि बोट त्याचं अगदी गाजराच्या रताळाच्या आकाराचं जाडं भरड असतं, असा करतो. मी एकदा माझ्या बालवयात पूजा करण्यासाठी गेलो होतो. मूलतः आपला तो धर्मच असल्यामुळं वडील मला म्हणाले जा पूजा करून ये. मी त्याला म्हणालो हाताला हात लावला, त्यांनी बायको सोडली आणि माझ्याच हाताला हात लावला. असे दरिद्री मंडळी आपल्याकडं असल्यामुळं लोकांना फार काही कळलंय असं अजिबात नाही. कळलंय हा आपला गोड गैरसमज आहे. न कळलेल्या सदस्यांची गर्दी अधिक असते आणि त्यातच आपल्याला वाटतं आपला कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. हे ऑब्झर्व करण्याचं काळ आलेला आहे. म्हणून कीर्तनात 100च लोक असावेत, म्हणून वेल एज्युकेटेड असले पाहिजेत. शिकलेल्या तरुणी आणि तरुणांनी वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन भारताचा विवेकानंद व्हावं ही आपली अपेक्षा आहे. ही अपेक्षा. इंडियन कल्चर सोसायटी अशी आहे,
द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता म्हणणाऱ्या विवेकानंदांना शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये एका युवतीने विचारलं, तुम्ही फार स्मार्ट दिसतात, मला फार आवडलात, तुम्ही फार आवडलात, व्हेरी ब्युटिफुल. विवेकानंद म्हणाले, असं गुणवर्णन काही करू नका, मी माझं व्याख्यान केले, प्रस्थानत्रयातल्या गीतेला आधार मानले, कालीची माझ्यावरती रामकृष्ण परमहंसांच्यामुळं कृपा आहे, गुरो कृपालो कृपया वदयितत विश्वेषु पादांबुजदीर्घ नौका. गुरुकृपेनं मी इथपर्यंत आलो, कदाचित माझं व्याख्यान बरं झालं असेल, पण ते माझं काही नाही, ते गुरुकृपेचंच फळ आहे. आणि तुम्हाला मी आवडण्याचं कारण काय? ती म्हणाली, तुम्ही फारच स्मार्ट दिसतात. विवेकानंद म्हणाले, माझ्या दिसण्यावर तुम्ही जाऊ नका, माझं आसनं कसं आहे तपासायला सुरुवात करा. मग जरा 4-5 तास झाल्यावर तिने आसनं तपासलं आणि तिने इच्छा व्यक्त केली की मला असं वाटतं की तुम्ही माझे पती व्हावेत, मी तुमची पत्नी व्हावी आणि तुमच्यासारखा स्मार्ट देखणा आणि अभ्यासक फिलॉसॉफर पुत्र मला व्हावा. विवेकानंदांनी स्मित हास्य केलं आणि जरा 4 पावलं मागे सरकले आणि स्वामीजी म्हणाले, तुमचं म्हणणं मला पटलं नाही असं नाही, नास्तिकांचं मत मला आवडत नाही असं या काळात म्हणू नये, तुझं योग्य पण माझं ऐक असं म्हणावं. दारू पिणाराला व्यसनमुक्तीचे डॉक्टर सगळी सोडा असं सांगत नाही, थोडी थोडी घे. हां, अर्ध्या ग्लासाचा अर्ध्या कपावरती जरा 5 ml घे, आता फक्त नेत्राचमनासारखं ओठाला लाव, मग हळूहळू कमी होईल. एकदम कमी केलं तर तुला चक्कर येईल, मूर्छा येईल, पडशील तू. हळूहळू डहाळे डहाळे. सगळी प्रकरणं एकदम सुटत नाही. ते म्हणाले, जरा सबुरीनं घ्या, तुमचं बोलणं मला आवडलं नाही असं नाही, पण मी लग्न करण्याच्या विचारात नाही, मला ऐका ना, तुम्हाला तुमच्याकडनं मला टाळ्या अपेक्षित आहेत विचारवंतांच्याकडनं, मी मुरदाडांच्या टाळ्या घेणार नाही. वाक्य नाही कळलं? मला मुरदाडांची भीक नको आहे, जाणकारांच्या टाळ्या अपेक्षित आहेत. ते म्हणाले, मलाही प्रपंच करायचा आहे, मलाही संसार करायचा आहे, पण माझं प्रकरण वेगळे. महाराज गुरूंच्या कृपेनं मला जे फावलं आहे ते सांगतो, मला बुद्धी नावाच्या स्त्रीबरोबर विवेक नावाच्या पतीचं लग्न लावायचं आहे. मला बुद्धी नावाच्या स्त्रीबरोबर विवेक नावाच्या पतीचं लग्न लावायचं आहे आणि वैराग्यवान पुत्र भारताच्या कल्याणासाठी निर्माण करायचे काम मला करायचं. तरी ती ऐकतच नव्हती. ती म्हणाली, नाही मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. विवेकानंद म्हणाले, कारण काय? तुमच्यासारखा मुलगा व्हावा. विवेकानंद पुन्हा खडावा मागं घेऊन म्हणाले, माझं थोडं ऐका, मी तुम्हाला प्रत्युत्तर देतो. तुमचं माझं लग्न व्हावं, मग गरोदरपण, प्रपंचाची सुरुवात, मग ते सगळं त्रास, प्रसूतीच्या वेदना, हे प्रकरण फार लांबलचक आहे. मी सोपं सांगतो तुम्हाला भारतीय वैदिक सनातन तत्त्वज्ञान, आचार्यांचं तत्त्वज्ञान, रामकृष्ण परमहंसांचं तत्त्वज्ञान, तोतापुरींचं मी तत्त्वज्ञान तुम्हाला सांगतो. माझं स्वल्प ऐका, पण मुद्देसूद आहे आणि सैद्धांतिक आहे, अपसिद्धांत करत नाही. काय? माझं ऐका. काय? तुम्ही माझ्या आई व्हा, मी तुमचा पुत्र व्हेली, भारतीय संस्कृती आहे. अशा संस्कारानं पछाडलेली मंडळी भाऊराव पाटलांचं काम करतात, शिक्षणातल्या फुल्यांचं काम करतात, धोंडो कर्व्यांचं काम करतात, शिक्षण महर्षींचं काम करतात आणि दालन उभं करतात. आणि असं काम करणं हीच जीवनात खऱ्या अर्थाने पांडुरंगाची शोभा आहे. मुरदाड मंडळीला कळलं नाही, हे काम करणंच पांडुरंगाची खरी शोभा आहे. नुसत्या भरपूर माळा घालणं आणि उरलेलं गंध द्वादशापासून अन्यत्र कुठेही शिक्के मारणं म्हणजे परमार्थ नाही. भरी लांबलचक शिखा ठेवणं म्हणजे परमार्थ अजिबात नाही. माझ्यासारखे काशाई वस्त्र, दंड न लगे दंडन मुंडण, अपेक्षा आवश्यकता नाही, करू नये असं नाही, पण आवश्यकच आहे असं अजिबात नाही. गाथा माझ्या उलटा सुलटा पूर्ण पाठ आहे, ही त्याचं अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व, ममत्व आणि अहंता या गोष्टीला तिलांजली जोपर्यंत दिल्या जात नाही तोपर्यंत अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा या प्रमाणाची त्याला आवश्यकता आहे. वेदवेत्यांच्या आपण विद्वत्तेला प्रणाम केलाच पाहिजे, पण माझ्याखेरीज अन्य मूर्ख आहेत ही भावना असेल तर नमस्कार न केलेला अतिउत्तम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
महाराष्ट्रात एका शंकराचार्याच्या सभेला मी गेलो होतो, पुण्यातली गोष्ट आहे. सगळा समाज त्यांना नमस्कार करायचा, मीही नमस्कार केला. त्याने डुंकूनही पाहिलं नाही मला. त्यांना मी म्हणालो, तुम्ही अन्यांना नमस्कार करत नाही. ते म्हणाले, मी नारायण स्वरूप आहे. म्हणलं, मी काय गधा आहे काय? ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत, हे श्रुत्याधिकाचं वचन आहे. तर आपण अज्ञानात जीवन का जगत आहात? अज्ञानी मंडळीची बऱ्याच क्षेत्रात अधिक गर्दी झाल्यामुळं महाराष्ट्रातलं भारतातलं सौख्य आणि सामाजिक ऐक्य संपण्यात आलं. विठाल 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 विठाल. आज समाज तुमच्या माझ्यापासून दुरावला आहे. प्रकरण अत्यंत बिकट आहेत. आज मला बापूदेवांना तुम्हाला सेख्याण करावं लागणार आहे. या बसा. जेवण केलंय, नाश्ता झालाय, आपण बसूया. बसा इथे बसा. नाही मी दूध घ्या, मी फळ घेतो चालेल, मी कोरांना घेतो चालेल. त्याच्याकडं जा. आज शूलपाणी, नंदुरबार, शिरपूर, प्रभाग, पालघर, वाडा, मोखाडा, जव्हार या प्रभागात धर्मांतर प्रचंड प्रमाणात फायले. आपण आपल्याच मस्तीत मस्त आहेत. माझी दिंडी, माझी पाठशाळा, माझं गुरुकुल, माझी विद्वत्ता, मी अमुक, मी शास्त्रीय. काय तेल लावायचे त्याला? विठाल विठाल. आणि धर्मपीठही नाश्तेन पूजापाठातच दंग आहेत. बाहेर पडायला त्यांना योगायोगच नाही. तुझे 4 अनुयायी, तुझेच मंत्रन, तुझेच मित्र. जनसामान्याचं परिवर्तन करण्यासाठी पीठांचं अवरोहण आहे आणि पीठाधीश्वरांचं आगमन त्यासाठी असतं. यासाठी भ्रमण. मला निश्चलानंदांच्या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करावं. अशा सत्पुरुषांना समाजापर्यंत गेलं पाहिजे, तळागाळात गेलं पाहिजे. एक वाक्य बोलतो भागवतातलं. भागवत माझ्या अभ्यासाचा विषय नाही. वर्षाला एखादी कथा मी 1.5-2 लाखाला सांगतो. हल्लीच्या तेजीमंदीमध्ये माझं तसं मधलं स्वरूप आहे नाही कळलं तुम्हाला? हल्लीच्या तेजीमंदीमध्ये तसं माझं कमी स्वरूपातच सांगितलं मी. तरी लोक म्हणतात तुम्हाला अजून जमत नाही. आणि ज्यांना काहीच कळत नाही त्या लोक म्हणतात अप्रतिम कथा झाली. आणि काही ना तर काही कळत नाही म्हणतो काही कथा ब्याकी बाप, साक्षात ब्याज जी की बाणी ब्याकी. मुका घे त्याचा. त्याला जर आपण विचारलं ना, सत्ख्याती असत्ख्याती, जहद अजहद, बिंब प्रतिबिंब, स्वप्नातही कळत नाही त्याला. विठाल विठाल. मला त्या कबीरांचं एक वाक्य आवडतं. मूर्ख मूर्ख राजे केणे, पंडित फिरत भिकारी, उधो करमण की गती न्याय. आता धर्माचार्यांनी केवळ मठमंदिरात राहून नाही चालणार. आदरणीय फड महाराज जनसामान्यांच्या घरात त्यांनी पोहोचायला पाहिजे. आदिवास्यांना जाऊन सेख्याण करायला पाहिजे. त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. त्याच्या पाठवून हात फिरवायला पाहिजे. आपल्यापासून समाज तुटायला लागला. एक वाक्य बोलतो, मला तुमच्या अभ्यासकांच्या करतल ध्वनीची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे. धर्मात आणि माणसात जेव्हा अंतर वाढतात ना, तेव्हा धर्मांतर होतात. नाही वाक्य कळलं तुम्हाला? धर्मात आणि माणसात अंतर वाढलं की धर्मांतर होतं. म्हणून महाराष्ट्रातल्या संतांचा जो धर्म आहे, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. मला फॉर एक्झाम्पल पाणी चालत नाही, पण ज्याच्या घरी मी उतरलो त्याने ग्लास आणला तर घ्यावा, डोळ्याला लावावं, ओठ ओला करावा, टेबल खाली ठेवावं, मी आत्ताच पिलो म्हणावं. ज्यांनी दिलं त्याला समाधान वाटतं. हा सॉफ्ट धर्म अपेक्षित आहे येणाऱ्या काळात. तुम्हाला आवश्यकता आहे. पुण्या मुंबईला हैदराबादला जगणाऱ्या या सगळ्या वैदिकांना विचारा, कसं जगणार आहेत आपण? वाहणारं खळखळ पाणी स्वच्छ नाही. ज्या घरी कुलस्त्रिया, राजराणी व संपत्ती अंडरलाईन, आणि भावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती अंडरलाईन. आता नद्या खंडित वाहतात, प्रदूषण विरहित नाहीत. केमिकलचं पाणी आहे, सांडलोटचं पाणी आहे, आउटलेटचं पाणी सोडलं आहे. त्याचं आचमन तुम्ही काय करणार? पावित्र्य काय ठेवणार? म्हणून आता आहे त्या स्थितीत सावरणं हाच यथार्थ योग्य युगसम्मत धर्म अपेक्षित आहे. सगळं जुनं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण जुनं आणि नवं संमिश्र करून पुराण मित्येव न साधू सर्वम या उक्तीप्रमाणे बदलणं आता काळाची आवश्यकता आहे, गरज आहे, आवश्यकता आहे.
भागवतातलं प्रकरण सांगतो तुम्हाला मी. कृष्ण परमात्म्याने दशमस्कंदातल्या उत्तरार्धात काला नावाचं प्रकरण आहे. श्लोक विरहित पण भागवताचं प्रकरण आपल्यासमोर मांडतो. श्लोकाचाच भाव आहे. सगळे एकत्र बसले आदरणीय दादा, सगळे एकत्र बसले. पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीश्यामा, तनसुखा, मनसुखा, याती धर्म कुळ गोत्र वर्ण प्रांत भाषा लिंग भेद तटबंदी तोडून सगळे एका पंगतीत बसले. आणि काल आहे. काला एकात्मता, काला सामरस्यता, काला परिवर्तन, काला दीन दुबळे अनाथ अपंग यांच्या मुखात भरवलेला कुपोषितांचा बळी म्हणजे बळी न जाणे म्हणजे काला. हा व्यासविचार आठवले शास्त्रींना अपेक्षित होता. तो समाजांच्या पर्यंत पोहोचला नाही. आपले लोक मोठे कर्मठ आहेत, त्यांना माळच नाही, हरिपाठच येत नाही. त्याचा काय संबंध आहे? विठाल विठाल सगळेजण वाळवंटात एकत्र बसले. केंद्रे महाराज सगळेजण खडकी सोडी येल्या मोठान आजीचा दही काला गोमटा सुरेल सगळे एकत्र बसले. आणि मग शुकदेवांच्या वाणीला बहर याला बिभ्रद वेणूम जठर पठयो इत्यादी श्लोक मात्रेनं सगळं झालं. आता एकमेका देऊ मुखेन सुखे घालू हुंबरी. पण अधिकार दिलाय काला करीती संतजन आणि सभे त्यांच्या नारायण. सप्ता कॅबिनेट मंत्र्याचा असला तरी दहीहंडी त्याच्या हातानं फोडू नये. सप्ताहात यज्ञ असला तरी मंत्रवेत्याच्या हातानं दहीहंडी फोडू नये. ती बापूदेव महाराजांच्या हाताने फोडावी. हरिभक्त आहेत. माझं जे आहे ते हे आहे हे असं स्वच्छ आहे. पटलं बोलवा न बोलवा, माझं या कीर्तनावरून काहीही नडलेलं नाही. विठाल काला करीती संतजन. हा, एक तर सुगरण आहे, देखणी आहे. संत वचनाचा मागोवा. सुगरण आहे, देखणी आहे, रसज्ञ आहे आणि वाढणारी आहे. कारण आहे हरिभक्त आहेत, विरक्त आहेत आणि विप्र आहेत. हे त्रिवेणी संगमाचं नातं सगळीकडे जुळत नाही. वा वैदिक परंपरेचं अनुकरण करणारा कुठल्याही कुळातला हरिभक्त सदाचारयुक्त असेल तर काला करीती संतजन. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी कमी करावाच पेंद्या वाटीतो सिदोरी. पेंद्या सिदोरी वाटतो आहे. पेंद्या वैष्णवांची भूमिका आहे. पेंद्या हरिभक्तांची भूमिका आहे. पेंद्या एक संत पात्र आहे, त्याच्या हाताने द्यायचं आहे. आता बघा ना, संतांची भागवतातली एकात्मता, परिवर्तनवाद, पुरोगामित्व त्या काळात व्यास महर्षींचं. विरक्त शुकदेव श्रवण करतायत, परीक्षित श्रवण करतायत आणि शुकदेवांच्या वाणीला बहर आलाय. सगळ्या पंगती बसल्यात आणि मुखात घास भरवतायत. यज्ञात विप्रकुलोत्पन्न मंत्रघोष म्हणावा आणि यजमानाच्या पत्नीनं मृगीमुद्र या आकारानं यज्ञनारायणाच्या मुखात आहुतीचा घास भरवावा. मराठी सांगतो, तहान्या बाळाच्या मुखात आईनं बारीक करून घास भरवावा. तद्वत तो काला हरिभक्तांच्या मुखात भरवायचा आहे. फेकायचा नाही, मारायचा नाही. कर्मकांड प्रदीपात असं लिहिलं, अक्षत फेकल्या तर वज्रघात केल्याचा दोष लागतो, त्या समर्पित कराव्या लागतात. तद्वत काला फेकून नाही मारायचा, त्याच्या मुखात द्यायचा आहे. काला करा ही सूचना परमात्मा देतोय आणि काला प्रॅक्टिकली संत करतायत. सर्व धर्म कुळ गोत्रातले लोक एका मंडपात, एका वाळवंटात, एका खडकावरती बसलेत. शोभाताई आणि पांडुरंग सर, मी तुम्हाला यातलं लॉजिक मिनिंग तत्वज्ञान सांगतो. काय प्रकरण आहे? लाकूड म्हणजे काष्ट, वेळू, फायबर, प्लास्टिक, रबर यात वाहकता नाही, काय नाही, सप्लाय, करंट, शॉक बसत नाही. अवाहक, कंडक्टर अँड सेमी कंडक्टर. वाहक धातू अँड अवाहक, न वाहणारा. म्हणून हँडक्लोज घातल्यावर आणि पायात चप्पल घातल्यावर करंट असूनही बसत नाही. का? अवाहक धातू आहे, प्रतिरोध आहे. काय भागवतातलं विज्ञान स्वच्छ आहे. म्हणून येणाऱ्या काळातल्या कथा, येणाऱ्या काळातल्या मंत्रवेत्यांचे मंत्र, संहितेचं पारायण, कीर्तनातले अभंग प्रमाण, विज्ञान घनता जोडली तर मी 100% सांगतो, एज्युकेटेड लोक आपल्याकडे ओळल्याशिवाय राहणार नाही. 100% सांगतो.
कलशस्य मुखे ही पूजा कराच, समुद्रज्येष्ठा मंत्रांनी करा, सुरास स्वामीभी म्हणाच, पण कॉपर धातूतलं पाणी पिल्यावर फंगल इन्फेक्शन होत नाही हे विज्ञान जर येणाऱ्या एज्युकेटेड डॉक्टरांना सांगितलं तर ते आपल्या तत्वज्ञानाकडे आकृष्ट होतील, माझी अशी अपेक्षा आहे. सगळे एकत्र बसले आणि परमात्म्याने सूचना दिली, काला करा. मग प्रकरण असं झालं, ते म्हणाले मी चातुर्वर्णमया सृष्टम, मी ब्राह्मण्य आहे. ते म्हणाले मी क्षत्रिय आहे. ते म्हणाले मी वैश्य आहे. ते म्हणाले सेवाभावी आम्ही क्षूद्र आहोत. काय करायचं आपण एकत्र? संतांची ऑर्डर आहे हो, एकाच धर्ममंडपात, एकाच छत्रात, एका आसनावर सगळ्यांनी बसायचे. म्हणले काही मला अर्धा श्लोक सांगतो. स्पर्शा स्पर्श दोष न विद्यते, हटे तटे च शकटे, दीर्घ काष्टे शिला स्पृष्टे, स्पर्शा स्पर्श दोष न विद्यते. विज्ञान दगडात वाहकता नाही, करंट नाही, सप्लाय नाही, त्यामुळे मंडपात एकाच, वाळवंतात एकाच, खडकावर एकाच, काला करायचा, वर्णाश्रमही पाळायचा आणि एकात्मतेचा संदेश द्यायचा. हे भारतीय तत्वज्ञान भागवत. आपल्याकडे प्रमाण आहे, वर्णाभिमाने कोण झाले पावन, याच्या विरोधात एक प्रमाण आहे, वर्णाश्रम करीची चोख तरी तू पावसी उत्तम लोक. पण तो पाळताना सुद्धा ज्याच्याकडे निमंत्रण आहे त्या यजमानाच्या मनाला धक्का न लागता पाळलेला वैष्णव धर्म महाराष्ट्राला, भारताला अपेक्षित आहे. विठ्ठल बाबा आमट्यांच्या सारखं, प्रकाशराव आमट्यांच्या सारखं, डॉक्टर बंगांच्या सारखं, राणी बंगांच्या सारखं एक प्रकरण काल मी संजय महाराज पाचोरांच्या सहकार्यानं अकोला जवळ, खामगाव जवळ एक सेवा संकल्प पूर्ती प्रतिष्ठान मी पाहिलं आणि मला एवढं आवडलं. BA MS डॉक्टर होते ते आणि त्यांची पत्नी MSc B.Ed होती. तिने नोकरी सोडली आणि प्रॅक्टिस सोडली आणि काय वाटलं कोणास ठाऊक आहे त्यांना, एका ST स्टँडमध्ये बाकावर बसलेल्या एका निराधार माणसाला त्याच्या पायातनं पू वाहतो आहे, त्याच्यात कीटक साचले आहेत, मुखाची दुर्गंधी येते. ऋषी नसताना, कुठलाही त्यागी नसताना त्याच्या जटा झाल्यात केसांच्या. अशा माणसाला त्यांनी भाऊबीजेला ओवाळलं, औक्षण केलं, घरी आणलं, स्नान घातलं, त्याची पाद्यपूजा केली. आज त्या प्रकल्पात 150 सदस्य आहेत. मला त्याच्यापेक्षा जगातली कोणतीच पूजा थोरली वाटली नाही. हा माझा स्वतःचा अनुभव. ते पाहताना माझं भय वाटत होतं, माझ्या डोळ्यांना ते प्रकरण झेपत नव्हतं. हा प्रचार आणि प्रसार येणाऱ्या काळात समाजापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. हा निरोप कथा, कीर्तन, भागवत, रामायण याच्या माध्यमातून जाणं गरजेचं आहे. आणि अधिकारी साधन चतुष्टय संपन्न श्रीमंत परंपरेतल्याच महापुरुषाच्या मुखातनं हा संदेश केला तर सामान्य त्याला स्वीकारत असतात आणि ज्ञानोबराच्या वचनाप्रमाणे मधु महाराज त्याला परतत्व स्पर्श होत असतो, अन्यथा ते प्रकरण वाया जात असतं. मग उपासना प्रकरणामध्ये आपल्याला काही वाऱ्या सांगितलेल्या आहेत. वारी येणे आणि जाणे. राची ढेऱ्यांच्या मते समूहाने येणे आणि जाणे म्हणजे वारी. दुसरं प्रकरण सांगतो, समूहानं गुणानुवाद गाणे म्हणजे आनंद वारी. पंढरी शब्दाचा दुसरा अर्थ आहे माहेर, तिसरा अर्थ आहे प्रतिष्ठान, चौथा अर्थ आहे पावटण, पावटण, सहावा अर्थ आहे भूवैकुंठ पंढरी, सातवा अर्थ आहे लोहदंड तीर्थ, दिंडीरवण आणि प्रागतिक अर्थ आहे मातृपितृ सेवाधाम. या धामात जी देवता वास्तव्य करते ते भारतातल्या विष्णूंच्या 52 पीठापैकी एक पूर्ण ब्रह्म सनातन पांडुरंग परमात्मा आहेत. बऱ्याच लोकांना शंका अशी, आवाज कमी करा, की अन्य पुराणात पांडुरंग या देवतेचं वर्णन कुठे दिसत नाही, अशी एक शंका आहे. रामाबद्दल स्वतंत्र ग्रंथ आहे. हरिवंश पुराणात विष्णू या देवतेच्या संबंधानं चर्चा आहे. कृष्ण या देवतेची भागवतात चर्चा आहे. देवी भागवतात भगवती कुलस्वामिनी जगज्जननीची स्त्री शक्तीची चर्चा आहे. विठ्ठल या देवतेच्या संबंधानं काही पुरावे असलेला ग्रंथ आहे काय मला फार माहिती नाही, पण मी आधार घेऊन सांगतो.
वेदांताचार्य, महाराष्ट्र सनातन धर्माचे भीष्माचार्य, वारकरी संप्रदायाचं कवच पितामह भीष्म, गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आबांनी विठ्ठल पंचक स्तोत्र नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्यात काही अष्टकं लिहिली आहेत. त्या अष्टकामध्ये पंढरपूरचं महत्त्व आहे. विठ्ठल विठ्ठल त्या अष्टकात भाव असा आहे, ते स्कंध पुराणातलं म्हटलंय, ते आहे की नाही विद्वानांनी समीक्षा करावी. सगुण की निर्गुण हा शास्त्रचर्चा करणाऱ्या पंडितांनी विवाद घालावा. आपल्याला संत प्रमाण असं म्हणतात की हे स्कंध पुराणातलं आहे की नाही, विद्वानाच्या सभेत त्यावर चर्चा व्हावी. मी विद्वान नसल्यामुळे, फक्त विद्येचा वाण असल्यामुळे. मराठी कळती तुम्हाला सगळ्यांना? सगुण की निर्गुण हा त्याने चर्चेचा विषय करावा. आपण विठ्ठल सारखा आवाज बदलत राहतो यांचा. आता आवाज बदललाय, आवाज बदलला आता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक सेट ठेवा. ते गाणे म्हणणाऱ्यांना आवाज कमी जास्ती लागतो, तुम्हाला काय आवश्यकता नाही त्याची. उमेनं प्रश्न असा केलाय, आता प्रमाण मधु महाराजांच्या मुखातनं मला अपेक्षित आहे. प्रमाण असं आहे, आशय सांगतो. काकड आरती प्रसंगाला शुक सनकादिकांचं येणं आहे आणि त्यात प्रवाहामध्ये शुक सनकादिक आले, यात अजिबात नवल नाही. पण या यादीमध्ये त्रिशूळ आपला डमरू घेऊन कांत उमेसह वर्तमान राहुळात जातोय. विठ्ठल विठ्ठल हे वैदिक इन्स्ट्रुमेंट आहे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. आता इंडियन ॲक्ट घटनेतल्या लॉ किल्ल्या सज्जनांना पत्रकारांना कळायला लागलं की धार्मिक चिन्ह आहेत, हे आपलं भाग्य आहे. मला यांचे चेहरे वाचता येत नाही, यांच्या चेहऱ्यावर अंधार आहे सगळ्यांचे. तसं ग्रहण काल परवाच होऊन गेलंय, फिटायला पाहिजे होतं. विठ्ठल विठ्ठल. हे सगळे इन्स्ट्रुमेंट धार्मिक आहेत, हे आत्ता सगळ्या सेक्युलरवाद्यांना कळायला लागलं. हे आपलं परम भाग्य. त्रिशूळ नको, धार्मिक चिन्ह आहे. शंख नको, धार्मिक चिन्ह आहे. हे आत्ताच्या कालच्या चिन्ह प्रकरणावरून हे चिन्ह आपल्याला कळायला लागलं. आणि ते काहीतरी आहे वा, त्रिशूळ वेल्डिंग केलेलं आहे, त्याला 3 अशा फाट्या आहेत वगैरे वगैरे. भगवान शिव जे आपल्या हातात घेत आहेत, त्रिशूळ डमरू चर्मवाद्य आहे. इथे प्रत्याहार महेश्वर आणि सूत्र आणि 14 सूत्र, त्यातनं पाणिनी व्याकरण द्रवल्या जातो. आ हा हा हा. आणि समवेत त्यांची अर्धांगिनी धर्मपत्नी आहे उमा. वारकरी संप्रदायात स्त्री शक्तीला किती प्राधान्य आहे, हे आमच्यातल्या सुद्धा जुन्या कीर्तन कर्मठवाद्यांनी जाणलं पाहिजे. हे आमच्यातले काही आहेत ना, त्यांनी ते करावं करणं करावं. अरे गप्पा, आता काय वाद घालत बसले तुम्ही. सुनीता विल्यम्स अंतराळात चालली आहे, प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्यात, मुर्मू राष्ट्रपती झाल्या, लता दिदी गाणं कोकिळा भारतरत्न बनली आहे, पी.टी. उषा आज कुठे नाव कमवती आहे, योद्धी स्त्री आहे, एक प्राचार्य स्त्री आहे, एक कॅबिनेट मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज कांचीपीठाच्या शंकराचार्यांच्या समोर संस्कृत संभाषण करते. आणि तुम्ही काय कुठल्या विचारात आता पडले, अशा बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही विठाल विठाल. श्रुतिस्मृत्यादी त्या काळातली वचनं याज्ञवल्क्यांची प्रायः कलियुगात आत्ता तुम्ही जगताना सूत्रवत कशी आणता येतील? कसं शक्य आहे ते? नाही असं म्हणत नाही. पिन ज्यांना शक्य त्यांना शक्य, सगळ्यांना सामान्यांना शक्य नाही. म्हणून हरिमुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी? हा सोपा सरळ तरळ स्वच्छ स्पष्ट परिवर्तनवादी मार्ग तुमच्या माझ्यासाठी करून ठेवलेला आहे. उमेने प्रश्न असा विचारला, गांभीर्य आहे का अभंगाचं? अजून प्रवेश नाही झाला पण त्याच्या संबंधानं चर्चा चालू आहे आपली सगळी. उमेने विचारलं, का हो? कैलासात तुम्ही तास न तास ध्यानमग्न असता, एकाग्र राहता, पद्मासन घालता, उत्तरेकडे पाहता, नित्य स्मरण करता तरी कोणाचं? भगवान शिवाचं उत्तर आहे दादा. ते म्हणाले, काय सांगू तुला, मी दाशरथनंदन रामचंद्राची उपासना करतो आणि कृकर्षती कृष्ण यशोदानंदन कन्हयाची उपासना करतो. त्या दोघांचं ऐक्य स्वरूप विविधाता ब्रह्मदेव, ठनिलकंठ महादेव, लक्ष्मीकांत विष्णू, हे तिन्ही एकवटले हे माझं उपास्य आहे. उपास्य समर्थ असं म्हणाले नामपाठात, समर्थांची वचनं आपल्या लोकांना सहन होत नाहीत. यांना गाणे चालतात, कविता चालतात, शेर चालतात, काही चालतं पण हे चालत नाही. ते म्हणाले, विठोणे श्री वाहिला देव राणा. भगवान शिव भोले बाबा रडायले, डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या. उमे, तुम्हाला प्रश्न करेक्ट विचारलास आणि ही वेळ आता करेक्ट कार्यक्रमाची आलेली आहे. शंकर म्हणाले त्या काळात, मी याचीच उपासना करतो, याच्यासारखं स्वरूप जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेच नाही. तेव्हा शिवाच्या मुखातनं द्रवलेला श्लोक सांगतो, नमः पंढरीनाथाय. उमेला सांगताना, पंढरपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. विषय समाप्त. वारकरी संप्रदायाचं कॅबिनेट हेड ऑफ डिपार्टमेंट आदिनाथ गुरु आपल्या धर्मपत्नीला उमेला हे तत्वज्ञान आदिनाथ उमा बीज प्रगटले. हे तत्वज्ञान देताना म्हणाले, उमे भगवान मी उमापती तुझा त्या विठ्ठल नावाच्या देवतेची उपासना करतो आहे आणि माझं वचन आहे तुला, याचं संकीर्तन करणारा पंढरपुरातच नाही पण पंचक्रोशीत सुद्धा पापाचा एक कण सुद्धा शिल्लक राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. पंचक्रोशी पंचक्रोशी पाप नसे. केवळ पंढरपुरापुरती मर्यादा नाही दिली, भौगोलिक आलेख नाही सांगितला, दक्षिण ध्रुव उत्तराचा फक्त चतुस्सीमा नाही सांगितली. पंचक्रोशी पंढरी आणि पंढरीच्या भौगोलिक परिघामधले जेवढे जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तिथपर्यंत पाप तिथे वास्तव्य करू शकतच नाही. पाप पुण्याची व्याख्या अत्यंत सुंदर सुरेले. वेळ होतोय, अधिक न बोललेलं बरं, विद्वानांची मांद्याळी इथे निर्माण होणार आहे. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम व्यासेन कथितं दोयम. महर्षी वेदव्यासानं 2 प्रकरणं सांगितलेत. दीन दुबळे अनाथ अपंग समाजात ज्यांना जी जी आवश्यकता आहे ती देणं
गरिबाच्या अंगावर शाल टाकणं, भुकेल्यांना अन्न देणं, कोरोना काळात आपली पूजा चालू आहे, कोरोना काळात गाथापाठ चालू आहे, कोरोना काळात भागवताचं पठण चाललं आहे, कोरोना काळात हवन चालू आहे, कोरोना काळात भगवद्गीता कंठस्थ करतो आहे आणि समोरून एखादा याचक चालला आहे, त्याच्या मुखात जर तो घास भरवत नसेल त्याचं पाठांतर आणि अध्ययन शून्य असं संपलं जातं. कळलं? एक विचार सांगतो मी, भारतीय संस्कृती एक्झॅक्टली कशी आहे. भूक नसताना जेवणं ही विकृती आहे, भूक असताना जेवणं ही प्रकृती आहे, पण आपल्या ताटातली इतरांच्या मुखात भरून ही भारतीय संस्कृती. हे पुण्य आहे, बाकी काय. एक सत्पुरुष महात्मा, बैरागी म्हणा, यती म्हणा, तुम्ही म्हणाल तो म्हणा, आपले हरिभक्त म्हणा, एक तपस्वी वटवृक्षाच्या शीतल छायेत त्या ओट्यावरती बसले होते. बलदंड शरीर होतं व्यायामाचं ते, आणि दिगंबरच जीवन जगत होते ते. मागे एक आश्रम होता, त्या मठामनाय सेतूत निश्चलानंदांनी आश्रम या पदाची व्याख्या अशी केली आहे, आश्रम ग्रहणे प्रौढा आशापाश विवर्जित यातायात विनिर्मुक्तो एतत् आश्रम लक्षणम. त्या आश्रमात ते वास्तव्य करत होते. बलदंड शरीर, काळकभिन्न अंग, पण अत्यंत ताकदीचं होतं, व्यायामाचं शरीर होतं ते. असं केलं तर गाठी निर्माण होत असायच्या. आदरणीय फड महाराज काही 4-5 मुलं आणि मुली कॉलेज स्टुडंट गप्पा मारत मारत चालले होते. त्यांना धर्म माहिती नाही, अधर्म माहिती नाही. प्रेम करणारी मुलगी आणि मुलगा पुण्यात IT क्षेत्रात किंवा एखाद्या प्रेमदान चौकातून जात असताना एखादा यज्ञ चालू असला, यज्ञ काय त्यांना ठाऊक नाही, पण बाईकवरनं जाताना त्यांनी यज्ञ पाहिला तर ते नमस्कार करतात. ही भावना भारतीयामध्ये आहे. पुडी खाणारा, गुटखा खाणारा, न कळणारा व्यसनाधीन ड्रायव्हर जे असू देत बिचारा, पण तो स्टिअरिंगवर बसताना त्याला देवता म्हणून अभिवादन करतो. मनुष्य जात सकळ स्वभावताची भजन शिव. कोणीच पापी नाही, पण कळत न कळत पुण्य करताना प्राय आपल्याकडनं पाप घडतं. या प्रभागातला मी एकटा माणूस असा आहे की 4ही धाम आणि सप्तपुऱ्या माझ्या वयाच्या 9व्या वर्षी मी पूर्ण केल्या. मी पूर्ण केल्या नाही नाही नाही, टाळ्या चुकीच्या पडल्या. टाळ्या आणि बॉल घेण्याची जागा कळली पाहिजे. विठाल आय एम नॉट, मी नाही. एक्स व्यक्ती सांगतेय त्या गावात, त्या प्रभागात. मी एकटा असा प्राणी, तो व्यक्ती सांगतोय. कोण असेल तो एक्स. वयाच्या 9व्या वर्षी सप्तपुऱ्या आणि 4 धाम मी एकट्याने पूर्ण केल्या. हे मीच ममत्व त्याला चिटकल्यामुळं किल्ल्या तीर्थयात्रेचं फलास्वाद मिळत नाही. त्याचं उत्तर संतांनी खंडनच केलं. वारकरी संतांचं पुरोगामित्वच फार मोठं कमालीचं, आणि त्यांच्यासारखं मीडिया प्रकरण कोणाचंच सोशल वर्कर नाही. ते म्हणाले तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. एकदा तीर्थात नाही, मुंडकं बुडून मर तरी फायदा होणार नाही. विठाल विठाल. 4-5 पोरीन पोरं रस्त्याने जात असताना त्यांना दृश्य दिसलं की महाराजांचं अंग तेलासारखं चमकतंय, स्निग्ध, आणि त्या अंगावरती मुंग्या चढलेल्या आहेत. काळ्या असतील, लाल असतील, मुंग्या चढलेल्या आहेत. त्या चावा घेत होत्या. योग्याचं शरीर होतं, सुखदुःख समय कृत्वा. त्याला शीत उष्णाच्या परते होतं त्यांचं जगणं. त्यांना त्यामुळं त्याचं काही टेन्शन नव्हतं. ते निवांत ध्यानस्थ होतं. नाशकाग्र चित्त एकवटलेलं होतं आणि आपल्या इष्टदेवतेची ती उपासना करत होते. डोळे झाकलेले होते एकाग्र होऊन. मुलामुलींना वाटलं मुंग्या चावतायत. त्यांना माहिती नाही धर्म अधर्म, पाप पुण्य माहिती नाही. ते उसाच्या चिवट्या चाखत चालले होते. शब्द इकडे कदाचित वेगळा असेल. अशी घेतली आणि फेकली, मारली, फेकली आणि मारली, फेकली आणि मारली. त्या महाराजांच्या सभोवताली अजून आवाज कमी करा, कमी करा, आवाज कमी करा. मी एकटाच असा या 7 दिवसात आवाज कमी करा म्हणणार. उद्यापासून हां हां वाढवा. विठाल विठाल विठाल. प्रशांत महाराज, आम्ही कीर्तनाच्या तारखे घेताना असं काही
ॲफिडेविट करून देत नाहीत की माझा आवाज शेवटच्या वर्षापर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्या प्रित्यर्थ मी द्रव्य घेतलेले अजिबात नाही. जे जिज्ञासू ऐकणारे लोक आहेत ते पुढे येऊन बसतच असतात. आणि सिरीजमध्ये एकदा फिक्झिबल वायरला साऊंड जोडले की आवाज तिथपर्यंत पोहोचतो. मोदींच्या सभेला करोडो लोक आहेत, शेवटपर्यंत आवाज जातो ना. ओरडायची काय आवश्यकता नाही. उगाच मितुले आणि रसाळ साच आणि शब्द जसे कळलं अमृताचे, हेही न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. पुढे म्हणून मंडपात माणसं नसावीत, जी असावी ती जागे असावीत. विठ्ठल विठ्ठल. आत्ता कुणीतरी एक त्या ढ शब्दावरून कीर्तन घेतलंय माझं कुठतरी आत्ता इकडं. तिथे आवाज कमी ठेवा तर मला बोलवा, नाही तर बोलूच नका. म्हणजे आत्ता सांगितलेलं बरं स्वच्छ. आवाज कमीच असतो. मग येतो मी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गायक वादकाला एखादी नजागत, एखादा रेला मुखडा वाजवताना त्याच्या कलेचा आविष्कार लोकांपर्यंत जाण्यासाठी आवाज असलाच पाहिजे, 100% असला पाहिजे. पण अवास्तव आवाज वाढला तर ऐकणाऱ्यांच्या कानाचं वाटोळं होतं. पडदे फाटायची वेळ आली. कधी कान ओला होतो कळत नाही, मोठ्या ध्वनीमुळं प्रदूषण होतं. त्या डॉल्बीचा आवाज ऐकला आणि बाळांत झालेल्या स्त्रीचं पोरगं कधी मरतं कळत सुद्धा नाही, एवढा बेकार आवाज आहे. मी एक मागं क्लिप मला कोणी दाखवली, नवरदेवच अटॅकने मेला म्हणे घोड्यावरच आवाजामुळे. आवाज असला पाहिजे, यांना संधी असलीच पाहिजे 100%. मी गुणज्ञेश गुणहा भवंती. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. गुणवान मला कळतात कारण मी गुणवान आहे, मी अवगुण्या नाही आहे. पण किती असावा हेही मला कळते. विठ्ठल विठ्ठल. त्या मुलामुलींनी उसाच्या चिवट्या फेकून मारल्या शास्त्री महोदय. सगळ्या अंगाभोवती चिवट्या मारल्या. आणि कुणी एक पंडित रस्त्याने चालले. अरे मूर्ख कुठले, लाज वाटत नाही साल्यांनो. एक तर धर्म कुणी पाळत नाही, तो महात्मा धर्म पाळतो आणि उष्ट्या चिवट्या फेकून मारल्यात. त्यातलं एक मुलगा जर वाचक होतं, तो म्हणला बाबा इकडे या, तुम्ही पंडित आहेत, मला काही कळत नाही, आम्ही कॉलेज स्टुडंट मुलं आहेत, एन्जॉय करण्यासाठी आलो होतो. मला हे प्रकरण दिसलं, आम्हाला वाटलं त्यांना स्पर्श चालतो की नाही कोणास ठाऊक, काही तपस्वी असतात, दिला शाप तर काय करावं, आमचं अजून व्हायचं म्हणून मी लांबून चिवट्या फेकून मारल्या. अरे पाप केलं हे, उष्ट्या चिवट्या फेकून मारला. त्यातला मुलगा म्हणाला महाराज आम्हाला हे ठाऊक नाही, आम्हाला एक ठाऊक आहे, त्यांना मुंग्या चावत होत्या, त्या मुंग्या खाली उतराव्यात, हे काम आम्ही केले. दृष्टांत ज्यांना कळला खूप धन्यवाद. एवढा दृष्टांत कळला तरी अभंग सगळा कळला. षडलिंगात नाही कळला तरी चालेल, एवढा कळला तरी. कारण अभंगाला जाती, अभंगाला अंग आहे, अभंगाला तोंड आहे, अभंगाला वर्ण आहे. सगळे प्रकरण आहेत नाही, एवढं पुष्कळ कळतं. पाप पुण्य प्रकरण असे की बड्या बड्यांना उमगत नाही. कधी कधी माझ्यासारखं भजन या परिसरात कुणीच म्हणत नाही, ह्या मीपणानं भजन समाप्त होतं. माझ्यासारखा प्रवक्ता सध्या तरी आता कोणी नाही हे म्हणणं त्याला त्याच्या पापक्षयाला कारणीभूत ठरतं. म्हणून या सगळ्या प्रकरणापासून आपण सावध असलं पाहिजे. कळत न कळत पाप आपल्याकडे क्रमिक कीटकादी दोष आहेत. पापणी झाकताना माणसं काही तंतू जंतू मळतायत. जीवाचे नावे तृणही नोलांडावी ज्ञानोबऱ्या 13व्या अध्यायात सांगतात. पाय टाकताना सूक्ष्मात सूक्ष्म मरतात. वास्तुशांत प्रकरण खनन करताना छोटे छोटे जंतू मरतात. टाळी वाजवताना मायक्रोस्कोपीतनं पाहावे तेवढे सूक्ष्म जंतू मरतात. हे पाप आपल्याकडनं होतं. कसं आम्हाला तरता येईल असं शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना पैठणमध्ये ओट्यावर काही पंडितांच्या सभेत अमृतेश्वराच्या मंदिरात प्रश्न निर्माण केला. तेव्हा नाथराय म्हणाले एक प्रकरण सांगू तुम्हाला, तुम्ही पंढरपूरला जा. काय होईल तिथे? पंढरीत तर पापाला स्पर्शच नाही, पण पंढरपूरच्या पंचक्रोशी सुद्धा पाप येऊ शकत नाही. हे सामर्थ्य महाराष्ट्रातल्या संत प्रकरणाचे नामसाधनेचं असल्या. न येणाऱ्या आळशी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी एका शब्दाचा प्रयोग दोनदा करावा लागतो. हा द्विरुक्ती दोष काय संतांना कळत नाही काय? त्यांना काय व्याकरण कळत नव्हतं काय? व्याकरण वगैरे वाचून त्याने लिहिलं नाही, त्याने जे लिहिलं ते व्याकरण झालं. कोण बसलं चिकित्सा करत काय करत? त्याने लिहिलं तेच शास्त्र तयार झालं. अनुष्टुप छंद होता, श्रगधरा होते, वसंत इलका होते, शिखरिणी व्रत होतं. अभंग नावाचं हे स्वतंत्र प्रकरण महाराष्ट्राखेरीज भारताच्या पाठीवर अन्यत्र कुठं पाहायलाच मिळत. ज्याला भंग नाही तो अभंग, भंगच नाही या व्रताला.
अतिशय सुरेल, तरेल, स्वच्छ, स्पष्ट आणि परिवर्तनवादी आहे. अतिशय चला 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 चला. काही लोकांना एकदा सांगून कळतच नाही. न कळणाऱ्या नवऱ्याला बायकूनं मंडईमध्ये पाठवलं. कुठे? असे कित्येक नवरेत मंडईमध्ये जातात. मी प्रपंचात असताना मला माझ्या धर्मपत्नीने एकदा विचारलं होतं, मी एक शंका विचारू का? म्हणलं का? आपल्या घरात देवघरात महादेवासमोर नंदी का नाही? म्हणाला मी असताना पुन्हा वेगळा नंदी कशाला पाहिजे तुला? हे आपलं आपणच कबूल करणं, आपुले आपण करा सोडवणं. जगाने टीका करायची काय गरज आहे? आता मी तिला विचारलं, हे फणा का काढलास? ती म्हणाली नको, फणा नको. म्हणलं तूच फणा आहेस. पयःपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. त्याला काही दूध पाजलं, काही मोती तयार होणार आहेत, काही विषच तयार होणार आहेत, असा काही लोकांचा स्वभाव असतो. ते सराट्यांचे काटे पाहिल्यानं फड महाराज तुम्ही, इकडे शब्द वेगळा असेल. ते कसे टाका, त्याचं तोंड एक वरच असतं. तसं त्याला तत्वज्ञान सांगा, गीता सांगा, भागवत सांगा, वेदमंत्र म्हणा, हरिपाठ सांगा, हाताला धरा, दिंडीत चालवा, पाठवून हात फिरवा, ते असं आडवंच असतं कधी पण. श्लोक संस्कृतचा नाही, आपल्या दोघातला आहे. हे धस्कटस्य पंचलक्षणम. विठाल विठाल. आम्ही दोघं जरी असलो तरी माझं सन्मित्र, पण वयाचा प्रश्नच नाही इथे. ते माझे, मी माझा. त्याचं कारण आहे काय? हरिभक्ती आहे त्या माणसाची. हो, मला आवडतात ते. एकदम सुंदर, उत्तम मनुष्य. नाही तर या वयात कोण बसलं येत? मुलांनी कमवल्यावर या वयात आराम करावा बापानी. पण बापच तरुण होतो भजनात, त्याचं कारण आहे पूर्वसुकृत आणि महापुरुषांची कृपा आहे. बाकी काय नाही. ही कृपा लागते, त्याला कृपा लागते. नाहीतर तरुणांना कीर्तनात मरगळी येते. आत्ता कीर्तनात जर विनोद नसेल, बुवा हल्ला नाही, तर लोकाला पैसे खर्च केल्याचा आनंद वाटत नाही. हल्ला पाहिजे, डुल्ला पाहिजे, काही त्यांनी व्यंगत्व केलं पाहिजे, मग लोक म्हणतात बरे होते बरं का, अच्छे चांगले होते. आता आमच्यावर शेरा मारणारे काही सज्जन जाताना असतील, ऐकू येत नव्हतं, हळू बोलायचे ते. अरे आतापर्यंत तुझ्या पूर्वजाकडून तुझा उद्धार झाला नाही, 1.5 तासात माझ्याकडून काय होणार आहे तुझं? कशाला अपेक्षा करतो? लोक सुधारताना आपलं वाटोळ होईल का याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. विठ्ठल आता मी विषयच बाजूला ठेवतो. आता हे बाकीचं प्रकरण सांगतो. एका मुलीच्या आसवांच्या धारा डोळ्यात मी पाहिल्या. रडत होती ती. तिला विचारलं, ताई तुझं नाव मला ठाऊक नाही बेटा, रडतेस का तू? तिने उत्तर दिलं, मी जन्मताच माझ्या वडिलांनी माझा गळा दाबून मारला असतं तर चाललं असतं. बाळांपण होतानाच माझ्या आईने मला फेकून दिलं असतं तर चाललं असतं. हे आत्ता व्याख्यानात बोंबलायला लागलेत, आत्ता समाज परिवर्तनाचे. आपल्याकडे शास्त्रे भ्रूण हत्यांवा एते घ्नन्ति ए ब्राह्मणा आ त्रिसुपर्णम पठन्ति. महाराष्ट्रातल्या संताचं प्रमाण त्याच्यावर आहे. भ्रूणवैर हत्या नका उगवू सूड, भ्रूणवैर हत्या नका उगवू सूड, पुढे होईल जड भोगावया. My qualification Bachelor of Naturopathy and Science complete and manadly Doctor of Literature. मी शिकलो आहे, पण आपला दाढी गंधात तुम्हाला वाटतं बावळटच जाते काही की. बऱ्याच प्राध्यापकांना असं वाटतं की हे बावळटच आहेत. एकदा माझं डोकं दुखायला लागलं, सातत्याने दुखतं, पण एकदा विशेष दुखत होतं. मेडिकल दुकानावर मी गेलो, त्याला म्हणालो प्लीज गोळी. तुम्हाला चाल चाल पुढं चाल, हल पुढं चाल. त्याला वाटलं मागणारच आहे कोणास ठाऊक आहे.
मी म्हणलं तुला लायसन्स सहित विकत घेईन मी वेड्या. विठाल विठाल. हे एडिटिंग करून सगळीकडं तुम्ही आता माझं प्रकरण सोडा. मी तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायाकडं दारिद्र्याच्या यादीखाली महाराष्ट्रातल्या जनतेने कृपया पाहू नये. तुकोबारायांच्या घरी 12 गावची सावकारकी होती. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या वाड्यात थुंकायच्या 20-20 किलोच्या 25 पिगदाण्या होत्या. आणि किलोनी सोनं नरहरी महाराजांच्या ऐरणीवरती अलंकारात रूपांतरित होतो. हे वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य. आपण काय भीक मागणार आहेत काय? म्हणून तुम्ही नाही बोलवलं आणि यांना नाही बोललं, आमचं कसं काय होणार नाही. विठाल सिंहाची पिलं काही मान खाली घालून आराम करत असतात काय, की आता मला शिकारच मिळाले नाही, मी आराम करते. आता बावळट आहे ते. आक्रमकच असलं पाहिजे. आपण संप्रदायातल्या वाघाची पिलं आहेत. डरकाळी फोडणारच, पंजा मारणारच, जबडा काढणारच. कधी कधी लहान लेकरू एखाद्या घरात माझा मुक्काम असतो, त्याने जर अंधकारात मला पाहिलं ते म्हणतं मम्मी, आणि ती पण म्हणती गप बुवा आलाय. ती आयाळच तशी दिसते, आय केले घाबरते, जवळच येत नाही. काही एवढे लोक बावळट आहेत. मला एकाने विचारलं हे एवढं का ठेवलं? मला वेड्या, पाणी कोणत्याही गावात शुद्ध नसतं. हा फिल्टर प्लॅन आहे माझा, तुला काय करायचं? माझ्या कपड्यावर, माझ्या दाढीवर, माझ्या दंड तुला करायचं काय? तू माझा बाप आहे का? विठाला. आनंद शास्त्री माझ्या जीवनात मी आतापर्यंत कधी डगमगलोच नाही, अजिबात नाही. येणाऱ्या काळातही भिणार नाही, अजिबात नाही. मी आहे असं आहे माझं. टिट फॉर टॅट. यथा माम प्रपद्यन्ते. तू जसा येशील तसा मी आहे. तू डारकाळी फोडली, मी डारकाळी फोडली. तू विनम्र झाला, मी विनम्र होईल. तू धरलं, मी धरीन तुला. विठाला विठाला. म्हणून आपण दारिद्र्यासारखं राहायचं नाही, ऐश्वर्यात राहायचं. मस्त. एखाद्या मला विचार बसून, मला वेड्या आपल्याला कॅबिनेट खुर्ची कोण देणार आहे महाराष्ट्रात? आपलीच आपण तयार करायची. काही जळगाववाले आहेत, नाही कळलं तुम्हाला? हे कुठं असं असतं का? तू कोण? माझा लागतो कोण? तू कोण आहेस? तुला काही लिहून दिलं काय? मी कायद्याप्रमाणे मी स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे. कायद्यानं ज्याला त्याला स्वायत्त वर्तनाची मुभा दिली आहे. त्यामुळे कोणाला डगमगायची आवश्यकता नाही. कोणी चोख रेख ताकदीचं मांडायचं आणि निघून जायचं मस्तपैकी. आपलं नाणं टाकलं की वाचतंय ना, मग भ्यायची काय गरज आहे मग? हां, नाणं चारित्र्याचं चांगलं असलं पाहिजे. आचारशुद्धी उत्तम असली पाहिजे. निर्भेड जीवन असलं पाहिजे. भूमिका नीट कळली पाहिजे. जगाच्या पाठीवर त्याला भय कोणाचंच नाही. विठ्ठल. त्या पोरीच्या डोळ्यात पाणी पाहिलं, मलाच कसं तरी वाटलं. तिला विचारलं, बेटा तुझं नाव मला ठाऊक नाही, पण डोळ्यात पाणी दिसतंय आणि चेहरा केविलवाणा झाला आहे, तुला काय झालं सांग मला. ती म्हणाली, मी तुम्हाला कधी पाहिलं नाही, पण प्रकरण असं आहे, मी कोणी येणार आहे का इकडं? कोण मंत्री वगैरे यायला आले का? विठ्ठल विठ्ठल. आणि त्याचा बाप आला तर उठायचो नाही मी. विठ्ठल विठ्ठल. आपल्यासमोर आदर्श धुंडा महाराज, आपल्यासमोर आदर्श जगन्नाथ अण्णा पवार, आपल्यासमोर आदर्श यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे महोदय, आपल्यासमोर मोठे बुवा, आपल्यासमोर सदानंद गुरुजी, साखरे महाराज, मोतीराम महाराज फळेकर, रंगनाथ स्वामी. हा आदर्श मोठा असताना आपण कशाला डगमगायचं? काय कारण आहे कोणाला भिण्याचं? कोरेकर बाबा, नथुसिंग बाबा, ही आपली परंपरा आहे थोरांची. आणि थोरांची परंपरा श्रेष्ठांची परंपरा आहे. प्रसंग असा आहे, त्या मुलं विचारलं, डोळ्यात पाणी. माझा विषय तिथेच आहे, लक्षात धरा. ती म्हणाली, जगा वाटत नाही, मला वाटतं आता आपण संपावं.
मी म्हणलं हा दारिद्र्याचा विचार आहे. किती संकट आले तर मरणाचा विचार माणसाने करायचा नाही. करवी तो आत्महत्या नेदी सत्या आतळो. आत्महत्या प्रकरण बरं नाही, आलेल्या प्रसंगावरती मात करायला शिकणं हे सामर्थ्याचं काम आहे. संकट येतील जातील. प्रवास म्हटलं गतिरोधक येणारच आहे, प्रवास म्हणलं की चढ येणारच आहे, प्रवास म्हणलं की उतार येणारच आहे. आणि प्रवास म्हणलं की जाताना येताना एखादी गाडी आपल्या गाडीचा मुका घेणारच आहे. येते ते. आता काल परवा जी टॉकीच्या पुरस्कारा दिवशी मला त्या पुण्याला गणेश क्रीडा मंचला स्वारगेटला श्री सातारकर महाराज, गुरुवर्य कुऱ्हेकर महाराज, मी आणि उखळीकरांना त्यांना जीवनगौरव आणि महाराष्ट्रभूषण मला होता. जाता जाता त्या मगरपट्ट्यात आमची गाडी एका गाडीला स्पर्श झाली. तो मला उभा करा. चावी काढली आमच्या गाडीची, 20,000 द्या. तिथं गंधन माळण हे रामकृष्णारी काही जमत नाही. पैसे द्या म्हणला. मला घ्या. यांचे घ्यायचे आणि त्यांना द्यायचे, काय भ्यायची गरज आहे. विठाल विठाल. पण मी असं नाही म्हणलो जाऊ द्या बाबा पाया पडतो ना आपलं तेवढं. हे काय पडतो, गाडीच तुला राहू दे, दुसरी घेतो मी. अरे महिन्याचे 3च कीर्तन अशा माणसाचे करायचे. बुक्क्यावर पंढरपूर करण्यापेक्षा 3च कीर्तनं करायचे, मस्तपैकी ताकदीत जगायचं. आम्ही क्लास 1 आहेत महाराज. 3च कीर्तनं करायचे मस्तपैकी टकाटक. क्लास 1ला सुद्धा पेमेंट कीर्तन करा एवढं नाही. हे थोडा दम मी त्या काळात काढायला पाहिजे होता, मला मार्केट आलं असतं. होऊन गेलं नंतर भाव वाढले. विठ्ठल विठ्ठल. आणि काही वाईट नाही. डॉक्टर डॉक्टरीन, प्राध्यापक प्राध्यापिकीन, तलाठी तलाटीन, पाटील पाटलीन, बुवा बुईंग, काय करावं. काय वाईट आहे. त्याचे कीर्तनाचे 30, याचे 30, 60 पर डे गुणिले 30. गणित कळतंय काय, कॅल्क्युलेटर बंद पडतंय. 30 पर डे, 30 दुनी 60 गुणिले 30. घरात येत असतील तर कशाला कुठे घंटी वाजव. राम राम. मस्त आनंदात जगायचा टकाटक. काही म्हणले आम्हाला त्याचे विचार आवडत नाही. तू बोलूच नको. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुझे विचार तू मांड, माझे विचार मी मांडतो. माझी स्वतंत्र आहेत, तुझ्या स्वतंत्र आहेत. प्रत्येकाचा श्रोता महाराष्ट्रात एक ठरलेला आहे. ती पोरगी रडायला लागली. रडणं तिचं चालूच आहे. ती मला म्हणाली वेळ व्हायला लागलाय, काय करू कळत नाही, जगण्यात अर्थ नाही. मी तिला समजूत दिली, बेटा मरायचं तर वाघासारखं मर, मरायचंय तर झुंज देऊन संभाजी महाराजांच्या धर्मासारखं मर, तू मरायचंय तर महाराणा प्रतापांच्या सारखं मर. असं मरण्यात काही अर्थ नाही. तू जगायचंय तर अहिल्यादेवींच्या सारखी तलवार हातात घेऊन जग, तू शिवपिंडे हातात घे. असं मरगळलेलं मरण भारताला, ऋषीमुनींना, वेदाला, संतांना अपेक्षित नाही. असं पछाडलेलं दारिद्र्यातलं मरण मस्त मस्त मरताना हसत मेलं पाहिजे आणि ताकदीने मेलं पाहिजे. माझा मृत्यू आलाय हे समजूनही आपली आनंद यात्रा आहे. ही ताकद ज्याला कळली त्याचा मृत्यू विजयाचा होत असतो. लक्षात भारत नाही, विजयी यात्रा आहे. काय मरायचं कारण आहे. तिला ते बरं वाटलं आणि डोळ्याचं पाणी पुसलं. ती म्हणली मला असं वाटतं की सुखासाठी 4 दिवस माहेरात जावं आणि सगळ्या वेदना आईला सांगाव्यात. तिला मी म्हणलं अगं तुझ्या नवऱ्याला पॅकेज एवढं मोठं काही लाखाचं पुण्यात आहे, हिंजवडीला वाकडला तिथे राहतो तू, मोठी फॉर्च्युनर गाडी आहे, तुलाही पेमेंट चांगलं आहे, माहेरात का. ती म्हणाली इथं सगळं आहे पण सुखाचा अभाव आहे, आनंदाचा अभाव आहे आणि माझ्या भावना व्यक्त करायला इथे जागा नाही. झोपडी कोपडी असलेल्या माहेरात ती जाती, बॅट फिकते हातातली आणि ओवाळूपर्यंत तिला वेळ नाही. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या आईला जाऊन ती आलिंगन देती आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर आई म्हणती बाई रडायला काय झालं. आई कारण मी नंतर सांगते, पण रडले 15 दिवस पण तुझ्या फक्त आलिंगणात माहेरात आल्यावर माझ्या दुःखाची निवृत्ती झाली. तसं प्रपंचरूपी या व्यवहारात अडकलेल्या जीव नावाच्या संसारी जीवाला, सासुरवाशिनीला सुखाचा घास आणि सुखाचा आनंद लुटण्यासाठी जगाच्या पाठीवर एकच माहेर आहे, पंढरी आहे माझे माहेर साज.
सगळेजण आलिंगन देतात तिथं. कोणी म्हणत नाही मी मोठा आहे तो लहान आहे, ते अमुक आहेत ते तमुक आहेत. जे म्हणत असतील त्यांची त्यांना मोठेपण जाऊ दे, पण पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एक. हे शास्त्र जाणतात, शिकलेली माणसं आहेत बाबांच्याकडं. मला काही फार कळलं नाही, जे कळलं ते मांडतो. यतिदंडींनी देवाला सुद्धा नमस्कार करायचा नाही. मात्र पित्त समोदंडो भ्रातारो गुरुवस्तथा पथि साधन हेतुश्च ब्रह्ममुद्रे नमोस्तुते. देवाच्या चरणाला दंडाने स्पर्श करायचा आहे. पण माझा मूळ स्वभाव, मी देवाला तसा नमस्कार करतो, पण हे कुणी माझ्यासमोर आले तर मी माझ्या आसनावर बसून बसा बसा असं कधी म्हणत नाही. ताडकीने माझा स्वभाव मला उठवतो आणि विनम्रतेनं माझ्या हात जोडल्या जातात. ही 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 संस्कृती कोणामुळं प्राप्त झाली? पंढरीतल्या माहेरामुळं प्राप्त झाली, तिच्या वास्तव्यामुळं प्राप्त झाली, तिच्या जाण्या येण्यामुळं प्राप्त झाली. नाव ठेवील कुणी की हे हात जोडतात येतीहून, तू ठेवत राहा, मी जोडत राहील. त्याचं कारण आहे हे सगळं ब्रह्मस्वरूपच आहे ना. हे जगतच जर ब्रह्ममय ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन तक्तेन भुंजिता मागृध कस्य सिद्धन. ममयांशो जीव लोके हरि व्यापक सर्वत्र समाना. विठ्ठल जळी स्थळी भरला. हा जर भाव असेल तर आज किनगावातला गुणगौरव सोहळा आणि सेवापूर्ती सोहळा सुद्धा पंढरीचं इथेच काय, पण याच्या पंचकृषीसुद्धा पापाचं वास्तव्य राहणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. कशाला पापीन मरायला इथे? पापालाही भय वाटतं, वाघालाही आपलं भय वाटतं, वाघाला आपल्याला त्याचं भय वाटतं, सापाला आपलं भय वाटतं आणि आपल्याला सापाचं भय वाटतं. तसं पापाला सुद्धा वैष्णवकडं येताना भय वाटतं, यमालाही नामधाराकडं येताना भीती वाटते, थरकाप सुटतो, भय वाटतं. म्हणून चला चला उद्घोषण आहे. एकदा नाही कळलं चला रे, नाही कळलंच नाही, अहो चला 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 पंढरपुरात चला. त्याचं कारण आहे दीन अनाथांच्या माहेर. ते श्रीमंतांचं माहेर नाही, तत्वज्ञांचं आहेच, परंतु ज्यांना काही कळत नाही त्यांचं सुद्धा ते माहेर आहे. प्रत्येकाला केदारी महाराज तिथे गेले, संतत्वाला प्राप्त झाले. ठाकूरबुवा गेले, संतत्वाला प्राप्त झाले. मोतीराम महाराज फळेकर गेले, संतत्वाला प्राप्त झाले. मारुती महाराज दस्तापूरकर गेले, संतत्वाला प्राप्त झाले. त्याचं कारण आहे त्यांना ते पंढरपूर वाटले. देगलूरकरांची संपत्ती कमी का? मूळ सराफी सुवर्ण विक्रेते घराणं, पण पंढरपूर माहेरात त्यांना सौख्य वाटलं. मामासाहेबांनी प्राध्यापक पण पुण्यात केलं असतं आणि एज्युकेटेड लोकांना शिकवलं असतं, पण त्यांना कळलं आळंदी ते पंढरी जाण्यात जे सुख आहे ते जगाच्या पाठीवर कुठेच नाही. बंकट स्वामींना कळलं, मारुती महाराजांना कळलं, लक्ष्मण महाराजांना कळलं, सकल संतांना कळलं. त्यामुळं पंढरीसारखं सुख काही यात्रा काढणाऱ्या बुवांच्या पत्रिकेत लिहिलं असतं, जो जावे बदरी ओ कभी न आवे उदरी. त्याचं मी थोडं उलटं केलंय, जो जावे बदरी ओ कभी न आवे इदरी उदरी. अर्धे मेले लोक. पंढरपुरात असं प्रकरण कधी घडलं नाही, आळंदीत असं प्रकरण कधी घडलं नाही, त्र्यंबकेश्वरला असं प्रकरण कधी घडलं नाही, देहू तीर्थक्षेत्रात असं प्रकरण कधी घडलं नाही, शिऊर बंगल्याला बहिणाईकडं प्रकरण घडलं नाही, आदिशक्ती मुक्ताईला हे प्रकरण घडलं नाही, नाथांच्या षष्टीत प्रकरण घडलं नाही. आळंदीत पंढरी होणी सोपे आणि जनाचे हरावया पापे. कीर्तनकाराला नामयज्ञ कोणत्या कालावधीत हे कळलं पाहिजे. कार्तिकी आली आहे आणि वारकऱ्यांची सुगी आहे, त्यामुळं चला चला पंढरपुरा. दीनजनांच्या माहेरा, दीनदुबळ्यांचं माहेर आहे, तिथे तुम्ही चला. श्रीमद देवी भागवत मठात असताना कोरोना काळात वाचायचा देवानं योग आणला. फिरणाऱ्यांना वाचण्याचा योग येणं हा देवदुर्लभ योग आहे. नाही कळलं? जे जुनं वाचलंय त्यावर चाललंय आता, पण नवीन वाचायला योग मिळत नाही. एखादाच वाचक अभ्यासक मिळत असतो, ग्रंथांची लायब्ररी करणारा. हे वागदेवतेचं मंदिर असतं त्याचं. मी ते देवी भागवत पाहिलं आणि सरळ स्वच्छ मराठी प्रकरण वाचत होतो मी. तर त्यात ज्या नद्या आणि नद सांगितलेत त्या चंद्रभागेच्या प्रवाहाला विशेष महत्त्व दिलंय, विशेष महत्त्व दिलंय. इंद्र, चंद्र आणि ब्रह्मा हे करेप्टेड झाले. नाही कळलं तुम्हाला? पदभ्रष्ट झाले.
नाथानी यांच्यावर पांघरून नाही घातलं चुकलं, ते चुकलं ते उघडं केले लाल अक्षरात. भागवतात ते म्हणाले, माझी आई मला म्हणाली कोजागिरी पौर्णिमेला ती पूजा झाली आहे आणि दूध ठेवलं आणि तेवढं ते अमृत घे. म्हणलं मी अमृत असताना ते अमृत डबल कशाला खर्च करतेस तू विनाकारण, ते तूच पे. नेमली घट्ट केलं आहे, बदाम काजू टाकलेत, जगाला शहाणपणा शिकव, ते दूध पे. मी तिला म्हणालो, आई नाथांची ओवी अशी आहे, ते संत वाङ्मय डोक्यात शिरलं ना की ते कोणाचा मोलाचा ठेवत नाही. मी म्हणलं, आई नाथाने असं लिहिलं आहे, चंद्रमुळीचं क्षयरोगी त्याचे अमृत केवी गोड लागे. कोरोना झालेला डॉक्टरकडेच कोरोनावाला गेला, त्यांनी लांबूनच पाहिलं. अहो माझ्या त्या काळात एका कीर्तनात नुसतं खोकलो की टाळकऱ्याने जय विठ्ठल केलं. चला रे म्हणलं, नको बाबा हे जरा बिघडलेलं दिसतं. शिंकलं की उचलत होते नुसतं. त्यामुळं त्या काळात ताक, आंबट, दही, लिंबू मी काही घेतलं नाही. तापवलेलं पाणी घेतलं. उचललं तर काय करावं, म्हणजे नैसर्गिक यमानं उचललेलं बरं. एवढे खतरनाक यम त्या काळात होते. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. या विधानाचा अभ्यास आपण करावा. मी ते दूध नाही पिलो, मी नाही पिणार. अरे घे तू, मी घेणार नाही. आई हे करप्टेड आहेत, हे भ्रष्ट आहेत, पदभ्रष्ट आहेत. याची आचारसंहिता संपलेली. त्याचं उत्तर आहे, इंद्रचंद्र देव ब्रह्मा आदी करुणी उपलक्षणानं सगळे आले. संशयाची श्रेणी छेदीची ना. कारण आहे यांना गुरुकृपेचा अभाव आहे, यांना गुरुकृपेचा अभाव आहे. चंद्रभ्रष्ट झाला आणि त्यांनी ऋषीगणांना विचारलं, माझ्या पावित्र्यासाठी मी परिमार्जन काय करू. ऋषींनी सांगितलं, एक काम कर, लोहदंड तीर्थ आहे आणि भीमा दक्षिण वाहिनी आहे, तिथे स्नान कर, काया वाचा पवित्र होईल, पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श कर, तुझं भलं होईल. चंद्रका भग भागा माने चंद्रभागा. हा स्नानाचा फलास्वाद आहे. त्या पद्मपुराणात गोदावरीचं महत्त्व असे, लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम. तसंच महाराष्ट्रातल्या संतांनी चंद्रभागेचं महत्त्व सांगितलं. संतांची एका पुढे एक कल्पना भारीच आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन झालं की पोस्ट ग्रॅज्युएशन, मग डॉक्टरेट, त्याच्या पुढे डिलेट, MPhil, एका पुढे एक एज्युकेशन आहे. ते म्हणले, अहो स्नान लांबच राहिलं, फक्त चंद्रभागा डोळा देखील या. गाडीतनं पुलावरनं काच बाजूला सरकून पाहिलं तरी पुण्यप्राप्तीचं आहे, स्नान बाजूलाच राहिलं. मग ते नंदिनी, नलिनी, सीता, मालती, मला पहा, विष्णुपादाब्ज संभूता, गंगा त्रिपथगामिनी, ते यावं चांगलंच आहे. पण फक्त तुम्हाला मला नाही कळत, पाहिलं चंद्रभागा डोळा देखील, फक्त पाहणं आणि पुढचं आहे प्रॅक्टिकली स्नान करणं. आता स्नान करण्याचे 2 अर्थ आहेत. वेळ आपला संपलाय. म्हणजे प्रत्यक्ष अंगावरती पाणी घेणं एक भाग, आणि संतांच्या सहवासात चंद्रभागेच्या तीरावरती वाङ्मयीन तत्त्वज्ञानाचं आचमन करणं हे स्नान प्रतिपादन केलेलं आहे. एका जनार्दनी भेटी आणि तुटे जन्म मरण गाठी. तिथे भेटी 2 भाव लावता येतील. तिथे संतांच्या भेटी 1, पुंडलिकाची भेट 1 आणि पांडुरंग परमात्म्याची भेट 3, अशा त्रिपुटी भेटी प्रतिपादन केल्यात. या भेटीतनं जन्ममरणाची गाठी शिथिल होती. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, या शिथिल होतात. असं आहे, अपेंडेक्सची सर्जरी करून काढता येईल. ट्युमरची पण पुण्यात एखाद्या रुबीला ऑपरेशन करून काढता येईल. तुराटीनं पिठल्यातली गाठ वितळवता येईल. वाकस किंवा करवतीनं लाकडातली गाठ बाजूला ठेवता येईल. आतल्या गाठीवाल्यांचं काय करायचं? करता येतं. त्याच्या परिमार्जनासाठी असा सेवापूर्ती सोहळा करावा लागतो. विठोबार हाथ वर करा सगळे एक साथ त्यांना घ्या.
नाथांच्या अपरिचित अभंगावरती आत्ता सरांच्या ग्रंथालयात असं वाटलं की एक ग्रंथ काढावा आणि हे तारीख घेणारे म्हणारे दत्तात्रय जनार्दनांची परंपरा आमच्या प्रभागाला लाभली आहे. जे गावी केला वास, ज्या प्रभागात आपलं जाणं व्हावं त्यांच्या ऐतिहासिक संशोधनाचा आढावा घेऊन तिथे तशी मांडणी करण्याचा प्रयास मी केला आहे. मी सुद्धा बोलू नये तसं मी या शब्द विवर्जितच आहे आमच्या परंपरेत, तरीसुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात लोकाला कळावं म्हणून शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे दंडवत स्वामी पटशिष्य होते. त्यांचे धाकटे बंधू केशव आणि नाथांचं 31 अध्यायाचं चरित्र लिहिलं. त्यांचं यतिनाव शंकरानंद तीर्थ, मग विठ्ठलानंद तीर्थ, मग गोविंद तीर्थ, मग त्रिविक्रम तीर्थ, अच्युताश्रम, वरदाश्रम, गणेशाश्रम, ग्राहस्थ, त्रिंबक, अनंत आणि पुन्हा यती अमृताश्रम. मी त्या परंपरेतला आहे. आजही पैठणला छबिन्याला षष्ठी दिवशी मानाचं नारळ मला तिथे देण्यात येतं. म्हणून पारंपरिक तत्त्वचिंतन समाजासमोर जाणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्याकडं वैदिकता, वारकरी अंग आणि पैठणकरांच्या फडाची प्रथा अशा त्रिसूत्रीचं जीवन असल्यामुळं मी अत्यंत शांततेत तुमच्यासमोर विचार मांडण्याचा प्रयास केला आहे. याखेरीज तुम्हा कोणाला काही माझे विधानं आवडले नसतील ते स्वीकारणं न स्वीकारणं तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. माझं स्वतंत्र चिंतन आहे, तुमचं ऐकणं स्वतंत्र आहे. तुम्ही माझं ऐकून असं वागावंच अशी माझी प्रौढी अजिबात नाही. माझी दिशा आणि दशा अशी आहे, तुमचं भलं व्हावं, निर्व्यसनी जीवन जगा, गळ्यात कंठी तुळशी धारण करा, हरिभक्तीचं जीवन जगा, गाथा ज्ञानेश्वरी भागवत दासबोधादी ग्रंथाचं परिशीलन, पठन, चिंतन, मनन, निधिध्यासन करा. हरिभक्ताच्या करांगळीला धरून माहेर पंढरीत जाऊन सुखाचे वाटेकरी व्हा. आळंदी तीर्थक्षेत्रात या, नाथांच्या पैठणाला या, दिहूला जा, आपलं आत्मकल्याण करा. परस्परातले वादविवाद बाजूला ठेवून एक वाक्य शेवटचं बोलतो टाळ्या घेतो. कीर्तन, कथेत, प्रवचनात, व्याख्यानात आणि शास्त्रात वाद घालण्यापेक्षा संवादाने जीवन जगणं येणाऱ्या काळात अत्यंत फलदायी ठरणार आहे. वादे वादे जायते तत्वबोध हा तिथपर्यंत पोहोचावं. मीडिया तंत्रातल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियांना, चारही मी कॅमेऱ्यांना धन्यवाद देतो. पखावज वादक आदरणीय फड महाराज, आदरणीय श्री नामदेव महाराज, मधू महाराज आणि सर्व त्यांचे सहकारी. तुम्ही जे प्रमाण म्हणालात, अधिक प्रमाण आपले काही झाले नाहीत. जे कीर्तनात निवडलेल्या अभंगाचे चरण आहेत तेवढेच आपण म्हणालोत. खूप होतं जंबू या द्वीपा माझी, एक पंढरपूर भीमा तीरी एक वसविले, खूप प्रमाण होते. पण कीर्तनात प्रमाणात असावीत. प्रमाण न देता इथपर्यंत प्रमाणाच्या बाहेर आपलं कीर्तन गेले. वेळेच्या प्रमाण असते तर 1.5-2 वाजले असते याच रकमेमध्ये. हे प्रकर्षेन शांत या प्रशांत महाराजांनी मला इथे निमंत्रण दिलं आणि काही न येता मोठ्या यादीमध्ये मला आपण बोलवल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. ज्ञानोबरायांची अर्धी ओवी सांगतो. जो जाला म्हणे तो काहीच नेणे. मला येतं म्हणणाऱ्यांना काय येतं हे संतांचं उत्तर आहे. काहीच नेणे. आपल्याला अजून काही कळलेलं नाही. 550 अभंगन 550 ओव्या सोडल्या तर नीट अर्थसुद्धा आपल्याला उमगलेला नाही. महाराष्ट्र सारस्वताच्या दालनात एका शब्दाच्या स्फुरणाला काळ लोटावा लागतो तेव्हा सरस्वती देवता आपल्यावरती कृपा प्रसाद करत असते. हे कीर्तन श्रोत्यांच्याच चरणी समर्पित करून तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्ही सगळेजण ऐकणारे नसते तर मी कुणासमोर ही बडबड केली असती, मंडोकी वटवट झाली असती. त्यामुळे तुम्ही सगळेजण अत्यंत महत्त्वाचे आहात. स्त्री आबाल पुरुष खूप मंडप छान आहे. समाज अधिक असला पाहिजे असं नाही, जो आहे तो जाणता असला पाहिजे. मंडपात रेखीव चौखीव पण असलं. परप्रांतातले कथाकार आले तर तो स्टेजवरनं खाली उतरला तर त्याची गाडी स्टेजला चिटकवलेली असते. फुलमालं लिहिली, स्वामीजी नंतर भेटतील, विश्रामाची वेळ आहे, आता सध्या मौन आहे, आहार घेत नाहीत, हे त्यांचं प्रोटोकॉल ठरलेलं असतं. आपल्या महाराष्ट्रातली माणसं आपली असल्यामुळं आपलीच मातीनं आपली माणसं. याचा अर्थ असा नाही की आपल्या हातानं आपल्या माणसाला मातीत घालावं, आपल्या मातीतल्या माणसाचं सोनं करावं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून परप्रांतातली मोठीच आहेत पण त्यापेक्षा सकस अर्थ सांगणारी महाराष्ट्रातल्या संतांची थोरली परंपरा असल्यामुळं हे कीर्तन त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. स्पीकरवाल्यांनी माझ्या सूचनेचा मान राखल्याबद्दल तुम्हा त्रयमूर्तींना मी इथूनच मला हे दत्तगुरू दिसले धन्यवाद देतो. वा वा वा.
आपण समजून घ्यायचं. त्या तिन्ही मूर्तींना मी खूप धन्यवाद देतो. आणि असाच तुमचा माझा कुठे योग आला तर असाच आवाज यापेक्षा अजून कमी करण्याची प्रार्थना तुम्हाला आहे. वादक गायकांच्या पेश करण्यासाठी तो वाढवला पाहिजे, पण बोलताना आवाज मात्र असा स्वच्छ आणि स्पष्ट असला पाहिजे. प्रत्येकाला आपली कला सादर करणं गरजेचं असतं आणि ती असावी याची मला जाणीव आहे. तुमच्या दोघांचे मिठास अत्यंत मोजकं पण समर्पक वादन माझ्या हृदयाला आनंद देऊन गेलं. अंतःकरणाला तुमची प्रमाणं ठसावली. मागं बसलेली मंडळी, काही उभे राहिलेले विरोधी पक्षनेते, या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तनाला इथे विराम देतो. विठोबा रुक्माई भजन झालेलं आहे. ज्ञानेश्वर